चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या शेवटच्या दिवसाच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू. चला, सर्वांचं स्वागत आहे. बघा, सोमवारचा दिवस आठवा. सर्वजण नवीन होते, कोणी कुणाला ओळखत नव्हतं. मीही नवीन होतो तुमच्यासाठी. आणि तुम्हाला वाटलं असेल काय शिकवता, कसं शिकवता. पहिल्या दिवशी ट्रस्ट नसतो, पण शेवटच्या दिवसापर्यंत छान कनेक्शन बनतं. ओके, तर मी तुम्हाला उद्यापासून मिस करेल. 4 दिवस चांगले गेले, आज 5वा दिवस आहे. बरंच शिकायला भेटेल. ओके, आजचा दिवस सर्वात महत्वाचा आहे. 4ही दिवसामध्ये काही ना काही शिकले, पण आज सर्वात महत्वाचा दिवस आहे. कशासाठी? बघा, पहिला दिवस ॲफर्मेशन, सबकॉन्शियस. दुसऱ्या दिवशी तुम्ही रेकीचे 5 तत्व अटुनमेंट झालं तुमचं. तिसऱ्या दिवशी पास्ट लाईफ मेडिटेशन, चक्रा जोरा शिकले, काल डाउजिंग शिकले. ओके, सगळं काही आपण एवढा घाट घातला 4 दिवसांचा ह्या 5व्या दिवसासाठी. ओके, त्या 5व्या दिवसासाठी आपण 4 दिवस मेहनत केली. तर मी जेही यात शिकवणार आहे, खूप सुंदर सुंदर टॉपिक आहे, तुम्हाला खूप आवडतील. ओके, छान छान टेक्निक्स आवडल्या तर असं करायचं, असं करायचं, मनापासून करायचं. ओके, खूप सुंदर आहे. आणि पुढे जाऊन तुम्हाला आयुष्यभर याचा खूप छान उपयोग होईल. आणि एक इनर लेवलवर तुम्हाला खूप आत्मिक समाधान भेटत. ओके, चला, तर आज मी काही टेक्निक सांगणार आहे तुम्हाला. बऱ्याचशा आहेत. असं मी जेही एक्सप्लेन करेल बिलकुल समजायचं नाही, त्याला खूप वेळ लागतो. अर्ध्या तासात सगळं होऊन जातं. ओके, काही काही टेक्निक्सला 3-4 मिनिट लागतात. शेवटी तुम्हाला मी मनी मंत्र, जसं काल झिबू सिम्बॉल सांगितले, काही मनीचे एंजल नंबर्स देणार आहे. एंजल नंबर्स हे असतात, थोडस मनी रिच्युअल सांगणार आहे. मनीसाठी तुम्हाला काय काय केलं पाहिजे. ओके, जीवनात आर्थिक समृद्धी हे महत्वाची आहे. चला, तर सर्वांना नोट्स भेटल्या? 3-4 जणांना नसतील भेटल्या. भेटल्या का? ओके, वाचल्या? नंतर वाचा सगळं. आज मी जेही शिकवणार आहे नोट्स मध्ये आहे, त्याच्यामुळे आज वही पेन घेऊन बसायचं नाही. हा, आज मी सांगेल, आज नाही बोललो वही पेन घेऊन बसा. सगळं आहे. आता ते कसं करायचं प्रॅक्टिकल, त्याच्यासाठी. ओके, चला, ज्यांना नाही भेटलं भेटून जाईल, मला नंतर मेसेज करा. ओके, टेन्शन नका घेऊ, सर्वांनाच देणार आहे मी. सर्टिफिकेट कुणाला नाही आले, सर्टिफिकेट उद्या येतील. मला बघू द्या ना आज सगळे हजर राहतात की. हा, चला, ठीक आहे. आता जेही मी शिकवेल, काही लिहित बसायचं नाही आहे. आणि ते कसं करायचं आहे, ते पीडीएफ तुम्हाला कसं वापरायचं आहे, सगळ्यांनी छान छान कलर प्रिंट आउट त्याच्या काढून घ्या. ओके, ब्लॅक अँड व्हाईट काढल्या तरीही चाल. चला, ठीक. आता आपण शिकवायला सुरुवात करू. एक एक टेक्निक, खूप सुंदर सुंदर टेक्निक्स आहे. दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग कसा करायचा, इथून पुढे आपण बघणार. ओके, चला. चला, फर्स्ट आता काय घेऊ तुमचं मी. थांबा, हे नाही. ओके, चला. सर्वात अगोदर मी तुमचं घेणार आहे रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस. आता 1 to 3 प्रोसेस, हे पीडीएफ सगळ्यांना आला आहे. आता जेही मी सांगणार आहे ते सगळं तुम्हाला तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स आहे, म्हणून आता विसरायचं काही टेन्शन नाही. ओके, आता याच्यामध्ये 1 to 3 प्रोसेस मध्ये जे सर्वात अगोदर आहे, हात रब करून मी स्वतःचा आभारी, स्वतःची. ही काय आहे, रेकीची प्रार्थना, यालाच समजून घ्या. ओके, याला बोलतात रेकीला कॉल करणं. रेकीला याच्यानेच तुम्हाला कॉल करायचा आहे. ओके, तीच प्रार्थना आहे. आता 1 to 3 प्रोसेस कधी कधी करायची. 1 to 3 प्रोसेस जेव्हा, आता बघा, तुम्ही रेकी लेवल 1चा अटोनमेंट झाला आहे, नक्की हील करू शकतात. पण लेवल 1 मध्ये काय करायचं, स्वतःला आणि घरातले तुमचे छोटे मुलं असतील, घरातले लोक, त्यांना तुम्ही हाताने रेकी देऊ शकतात. लेवल 1 मध्ये 10% तुमच्यावर जे ऍक्टिव्हेट होतात, तरीही करू शकतात, घाबरायचं नाही. पण जेव्हा तुम्हाला अशी गरज पडली की तुमच्या ब्लड रिलेशनचा बाहेरच आहे, बाहेरची व्यक्ती आहे, त्याला खरंच हिलिंगची गरज आहे, तेव्हा प्रोटेक्शन घेत जा, 1 to 3 प्रोसेस करत जा. अजून 1 to 3 प्रोसेस कधी करायची, जेव्हा तुम्ही रेकीचा सराव सोडतात, खूप दिवसापासून केलं नाहीये, तर मग त्याच्यासाठी इन्वोक करायला तुम्हाला रेकीला परत 1 to 3 प्रोसेस करायची. जे ही जुने स्टुडंट आहेत, दुसऱ्यांकडून शिकले आहेत, रेकी 10 वर्षांपूर्वी शिकले आहे, त्यांनीही 1 to 3 प्रोसेस केली, तरीही त्यांच्या ऊर्जा, हातातून एनर्जी फ्लो चालू व्हायला सुरुवात होणार आहे. ओके, चला, आता काय करायचं आहे तुम्हाला. आणि ज्यांचं अटेंडमेंट राहिलं आहे, उद्या शनिवार आहे, वर्किंग लोकांना सुट्टी असते, तर उद्या सकाळी 6 वाजता ज्यांचंही राहिलंय त्यांनी सगळ्यांनी यायचं नाही अटेंडमेंटला. ज्यांचं राहिलंय ते येऊ शकतात, करून दिला जाईल. केल्यानंतर 1 to 3 प्रोसेस करायची आहे. ओके,
चला 1 2 3 प्रोसेस कशी करायची किंवा रेकीला कॉल कसा करायचा, सिंपल. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे, माता पिता माझे गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे, रेकी अमृत. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, रेकीमध्ये आभार प्रदर्शन महत्वाचं आहे. आता कसं बोललाय, मी स्वतःचे आभारी आहे, स्वतःचा, माझ्या गुरूंचा आणि ईश्वराचा. आता गुरु म्हणून मलाही तुम्ही काय करू शकता, नाव नाही आठवलं तर चेहऱ्यासमोर इमेज आणायची, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यापेक्षा लहान आहे किंवा ते जरा जास्तच शिकवतात, ऍडव्हान्स आहेत, गुरु मानण्याच्या लायकीचे नाही, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, डॉक्टर मिका उसुई यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्यांचाही चेहरा नाही आठवला, स्वामी साई ज्यालाही तुमचे आराध्य दैवत आहे त्यांचा चेहरा आणा, पण गुरुचे आभार जरूर माना. ओके, चला. तर मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची, माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी बोलायचं. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. एकदम साधा आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी, अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. बस. मग 1 2 3 प्रोसेस कशी करायची आहे तुम्हाला, कुणाची हिलिंग करायच्या अगोदर बघा. जे डिस्टन्स हिलिंग लेवल 2 आणि लेवल 3 चे स्टुडंट आहेत, त्यांनी हातावर सगळे सिम्बॉल टाकायचे, चोकुरे, सेहेकी, डायकेमे, चोकुरे, किंवा तुम्ही हुंशा जोशीने टाकलं नाही तरी चालतं, फक्त तुम्ही चोकुरे, डायकेमे, चोकुरेचं सँडविच टाकायचं. ओके. लेवल 1 चे स्टुडंट लगेच असं करायचं असतं, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके. मग असं अंदाजे 21 वेळेस करायचं, मग हात बदलायचा. हे झालं तुमचं, एक प्रोसेस झाली. 1 2 3 प्रोसेस म्हणजे काय, ही पहिली प्रोसेस झाली, दोघी हाताला चार्ज करायचं चक्रांना, ओके, तळ हाताच्या. सेकंड, डाव्या हाताची मूठ बांधायची, उजव्या हाताने डोक्यावर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर, अंदाजे 21 वेळेस. आणि फील करायचं, एक एक चक्राकडे तुम्ही फोकस न्यायचा, जिथे फोकस नेणार तिथे एनर्जी तुमची शिफ्ट व्हायला लागते. ओके. आता तिसरं काय आहे, तिसरं आहे तुमचं, काय करायचं, परत ती मूठ तशीच ठेवायची आणि हे तुमच्या नाभीवर न्यायचं. आपण नाभीपासून सर्वांशी कनेक्टेड असतो. ओके. आपण कसं दिवसभरात किती लोक भेटतात, कुणाशी संबंध येतो, तर आपल्या कॉर्ड्स असतात, त्या कॉर्ड कटिंग व्हायला पाहिजे. ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, हात घ्यायचा नाभी चक्रावर आणि बोलायचं, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर, अंदाजे 21 वेळेस नंतर. आणि शेवटचं, माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर, असं बोलायचं, किंवा माझ्या संपूर्ण बॉडी आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि त्याच्यानंतर तुम्ही कुणाची हिलिंग करायला सुरुवात करू शकतात, किंवा तुम्हाला कधीही रेकीला कॉल करायचा आहे, मोठ्या हिलिंग्स मध्ये तुम्हाला सोपं पडेल. ओके. सेकंड आहे, हा आता हे खूप छान आहे. आता सेल्फ ओरा क्लिन्झिंग खूप सुंदर आहे, कसं करायचं, काय करायचं आपण बघणार. त्याच्या अगोदर ओरा क्लिन्झिंग साठी परत एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला सगळ्यांना. पीडीएफ मध्ये काय आलं आहे अगोदर ते एक्सप्लेन करतो, त्याला ठीक आहे. आता बघा, मी जी टेक्निक सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पितृदोष, आपले पूर्वजांचे काही दोष असतील, तुमच्या ओरामध्ये काही ब्लॅक मॅजिक, नजर दोष असेल, पैशांचे काही ब्लॉकेजेस असतील आणि ग्रहांचे काही दोष असतील, ते आता आपल्याला काढायचे आहे. तर स्वतःचा ओरा स्वतःने क्लीन करायचा आहे, कुणाची वाट बघायची नाही. कसं करायचं, काय करायचं मी एक्सप्लेन करेन. ओके. आता त्यात वन मिनिट, कुठे गेलं, अजून एक पीडीएफ आहे ना तुम्हाला, त्याच्याबद्दल बोलूया आपण. ओके. काय काय आहे सगळं व्यवस्थित बघून घ्या, प्रॅक्टिकल कसे करायचे. तर आता बघा, हे आहे खूप सुंदर पीडीएफ आहे, लेवल 1 ची सगळी माहिती आहे, हिंदीमध्ये आहे. ज्यांना मराठी येत नाही त्यांनी वाचायची, मराठी लोकांना हिंदी चांगली कळते. ओके. तर याच्यामध्ये काय काय खूप महत्वाच्या काही गोष्टी असतात, छोट्या छोट्या मी हायलाइट करतो. खूप डीप मध्ये खूप सुंदर आहे. आता बघा, हा जो फोटो आहे याला बोलतात आभा मंडल की सफाई, म्हणजे ओरा क्लिन्झिंग. तर लहानपणी आपण बघितलं असेल, आपली आजी असं करायची, आपली नजर काढायची, तर काय होतं, आपला ओरा आता कसा क्लीन करायचा, कसं असतं, मी तुम्हाला परत परत एकदा एक्सप्लेन करतो. आता तुम्ही धुलीकण माहितीये का, कुणाला धुलीकण कसे असतात, सूर्याचा प्रकाश येतो खिडकीतून सकाळी सकाळी, त्याच्यात तुम्हाला बारीक बारीक धूळ दिसते की नाही, गावाकडे दिसतं, आपल्याकडे नाही दिसत. धुलीकण माहिती आहे सगळ्यांना. आता बघा,
साधं सोपं आहे. आता तुम्हाला काय वाटतं, तुमच्या इथे धुलीकण नसतील का? नक्कीच असतील. तुमच्यासाठी तो सिनारिओ क्रिएट नाही झाला आहे. सूर्याचा प्रकाश नाही म्हणून तुम्हाला ते दिसत नाहीये. टॉर्च घेऊन बघितलं अंधारात तर टॉर्च मध्ये तुम्हाला ते कण दिसतील. ओके. त्याच पद्धतीने जसं धुलीकण तुम्हाला दिसत नाही पण ते आहे, तसंच आपल्या औरामध्ये वेगवेगळ्या एनर्जी आहेत, पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, जरी दिसत नसतील तरी ओरातून झटकून टाकायच्या आहेत, काढून टाकायच्या आहेत. आणि तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. स्वतःचा ओरा स्वतःने क्लीन करा. छान रिझल्ट आले नंतर दुसऱ्यांचा पण ओरा क्लीन करा. ओके, आता नका करू, नंतर करा. ओके, काही दिवसांनंतर करा, आता करायची गरज नाही. सध्या स्वतःवर फोकस करा. तर सेम सेम ओरा क्लिन्सिंग आता मला बघून घ्या, माझ्या मागे तुम्ही पण करा. तुमचा पण ओरा क्लीन होऊन जाईल. ओके, माझ्या बरोबर तुम्ही पण प्रॅक्टिकल करायचं आहे. अगेन छोटीशी प्रॅक्टिस. चला, आभार माना, रिकीला कॉल करा. मी स्वतःचे आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडरी की शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. किंवा हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी. तुम्हाला रेकी बोलायला काही वाटत असेल की जपानची मी का बोलू, तर वेगळं बोला. हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता काय करायचं, क्राऊन आणि रूट, क्राऊन टू रूट चक्र आपल्याला ओरा क्लिन्झिंग करायचे. जर खाली मांडी घालून बसता, तळ पायापर्यंत घ्यायचं. ओके, तळ पायापर्यंत घेतलं तर छान आहे. आता काय करायचं, पहिलं अफर्मेशन आपण देऊया. आपले ग्रह दोष, आपल्या काही ग्रहांचे ग्रहमान असतील, होतात, फरक पडतात. ज्यांना विश्वास नसेल पण चंद्रामुळे आपल्या पृथ्वीवर भरती ओटी येते. ग्रहमान आपल्या याच्यामध्ये काम करतात. माना नाही माना पण अफर्मेशन बोला. काय बोलायचं, हात रब करून, जर माझ्या 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठलेही ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, ग्रहांच्या नकारात्मक एनर्जीज असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे. हळूहळू करायचं, डोक्यापासून पायापर्यंत. आणि एक फुंकर मारायच्या वेळेत आणि बोलायचं, या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. नष्ट नाही बोलायचं, कारण एनर्जी आपलं रूप फक्त फॉर्म चेंज करते, ती नष्ट नाही होत. फिजिक्सचा नियम आहे. ओके, एनर्जी कॅनॉट बी क्रिएट, कॅनॉट बी डिस्ट्रॉय, इट ओनली चेंजेस इट्स वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. ओके, तर परत एकदा माझ्या मागे करा. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, सर्व नकारात्मक प्रभाव माझ्या हातामध्ये येत आहे. आणि खरंच असतील तर तुमचे हात तुम्हाला थोडेसे जड वाटायला लागतील, काहीतरी सेन्सेशन तळ हातावर येईल. काही नसेल तर समजायचं तुमच्या ओरामध्ये तसं काही नाही. काय ग, हे आता मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत. नंतर हात कप शेप मध्ये हृदयासमोर बोलायचं, आता मी माझ्या जीवनात ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात आता ग्रहांच्या फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जीचाच उपभोग घेत आहे. का बोलायचं बघा, मी डॉक्टर मसर ओइमोटोचा एक्सपेरिमेंट सांगितला. जसं तुम्ही अफर्मेशन द्याल तसंच होतं. तर स्वतःला अफर्मेशन द्यायचं, तसंच होणार. ब्रह्मांड तुम्हाला बोलेल तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हे चला, आता परत दुसऱ्यांदा करताना परत रेखीची प्रार्थना नाही, फक्त हात रब करायचे. वरती न्या. दुसरं अफर्मेशन, ब्लॅक मॅजिक नजर दोष घ्या वरती. चला, माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र आणि औरामध्ये, किंवा फक्त बोला माझ्या बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक किंवा नजर दोषच्या एनर्जी असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. डोक्यापासून खाली असं 3-3 वेळेस करायचं. परत, जर माझ्या फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक नजर दोषच्या एनर्जी असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. जे लेवल 3 चे स्टुडंट आहे, नंतर एक चोपुरे तिथे काढून द्यायचा, चोपुरे चोपुरे चोपुरे. ओके, चला, परत तिसऱ्यांदा करायचं आहे. तिसऱ्यांदा कसं करायचं आहे, जे जुने स्टुडंट आहे प्लीज एक डबल चोकुरे काढून घ्या बॉडीवर. चला, तिसरं आहे तुमचं, आता बघा, पितृदोष. जेव्हा आपला जन्म होतो तर मेडिकल सायन्स काय बोलतं की आपल्या बरोबर आपल्या 3 पिढ्याचा डीएनए देखील असतो. तर
तस त्या पद्धतीने आध्यात्मिक लेवलवर स्पिरिच्युअल भाषेमध्ये त्यांचे काही कार्मिक बंधनं पण असतात, काही कर्म असतात, तेही आपल्या बरोबर असतात. तर काय बोलायचं आता, परत हात रब करा. जर माझ्या फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने काही माझ्या पूर्वजांचे दोष असतील, पितृदोष असतील, सर्व दोष माझ्या हातामध्ये येत आहे आणि हाताला फील करायचं, हात जड पडत आहे, काही सेन्सेशन होत आहे आणि फुंकर मानायची, ह्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. जर माझ्या फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, पितृदोष असतील, सर्व दोष माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत. आणि शेवटी अफर्मेशन द्यायचं की आता माझा संपूर्ण बॉडी आणि औरा सुरक्षित आहे, क्लीन आहे. संपूर्ण बॉडी आणि औरा सुरक्षित आहे, क्लीन आहे. चौथं पैशासाठी. बघ ना, पैसा एक एनर्जी आहे, मोठी एनर्जी आहे, जीवनामध्ये फरक पडत असतो. परत हात रफ करायचा आणि बोलायचं, जर माझ्या फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, पैशाचे अडथळे असतील, सर्व ब्लॉकेजेस, सर्व अडथळे माझ्या हातामध्ये येत आहे आणि सर्व नकारात्मक पैशाच्या ऊर्जा, पैशांचे नकारात्मक विचार मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी. जर माझ्या फुल बॉडी औरामध्ये किंवा मन मस्तिष्क सात चक्र फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने पैशांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, ब्लॉकेजेस असतील, अडथळे असतील, सर्व माझ्या हातामध्ये, त्याने यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि शेवटी काय बोलायचं, इंग्लिशमध्ये छान वाक्य बनतं ते, आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्परिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे. मराठीत, मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि विपुलतेचा आनंद घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि विपुलतेचा आनंद घेत आहे. ब्रह्मांड बोलेल तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आणि सगळं झाल्यानंतर बोलायचं, थँक्स टू मी स्वतःचा आभारी आहे, माझ्या गुरूंचा, ईश्वराचा, माता पित्याचा, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हे सगळं झाल्यावरही थँक्यू बोलायचं आहे. ओके, आवडली टेक्निक आज का? ओके, छान आहे. पुढचं मी सांगतो. ओके ओके, चला. ओके, थँक्यू. प्रतीक्षा मॅमला जास्त आवडली. ओके, थँक्यू. चला, नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट काय आहे तुमचं, लेट मी चेक, लेट मी चेक. ओके, चला, ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके, ग्रहदोष, ब्लॅक मॅजिक, पितृदोष, आर्थिक उडथळ. आता हे खूप सुंदर आहे. हा आहे एनर्जी बॉल कसा बनवायचा. याला रेकीमध्ये ची बॉल बोलतात. परत एकदा ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला मी दाखवतो, याच्यामध्येच आहे. हे बघा, इथे बघा कसं केलं आहे. याच्यामध्ये असं तुमच्या हातामध्ये ना असं एक तुम्हाला दिसत नाही पण एक एनर्जी बॉल बनतो, त्याला तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे. ओके, चला आता कसं करायचं आपण बघणार आहे. मी तुमची प्रॅक्टिस घेतो. अगोदर बघा बघा, याच्यामध्ये 3 बॉल बनवायचे आहेत. एक फुटबॉल आहे, एक दुसरा एनर्जी बॉल, दुसरा बॉल आणि तिसरा बॉल. तर पहिला फुटबॉल आणि 3 बॉल बनवायचे आहेत. कसे मी एक्सप्लेन करणार आहे. ओके, चला. आणि जे जुने स्टुडंट आहे त्यांनी आपल्या थर्ड आय चक्राने सगळे सिम्बॉल थर्ड आय चक्राने एनर्जी बॉलवर टाकायचे. ओके, चला. आता कसा करायचा, आता अगोदर एनर्जी बॉल कसा बनवायचा, ची बॉल कसा बनवायचा. परत स्वतःची आभारी आहे, स्वतःचा, माता पिता, गुरुचा, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी. आता माझ्या मागे मी माझ्या घरच्यांचं एक्झाम्पल देईल, तुम्ही तुमच्या घरच्यांचं, जेही घरात लोक आहेत, म्हणजे ज्या सध्या वास्तूत तुम्ही राहत आहेत त्या सगळ्यांची नावं घ्यायची. कारण तुम्ही स्पिरिच्युअल लोक आहे, तुम्हाला घरात शांतता नांदायला आवडते ना, काही भांडणं वगैरे नको असतात. तर घरातील सर्व सदस्यांना, जेही सदस्य राहतात, भलं तुमच्याशी त्याच्याशी पटत नसेल, दीर, भाऊजाई, नणंद, सून, सासू, कुणाशी पटत नसेल तरी त्यांची नावं ह्या एनर्जी बॉल मध्ये घ्यायची आहेत. सर्व वस्तूंचे नावं घ्यायचे आहेत आणि काही महिन्यांनी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट तुमच्या घरामध्ये दिसायला लागतील. चला, एनर्जी बॉल बनवा. अशा हात रब करा. आता काय करा, थोडस मागे पुढे घ्या. आता तुम्ही लाडू बांधतात ना, लाडू जे बांधतात, हळूहळू करा.
आता असा लाडू बांधतात. आता हात परत मोठा घ्या, परत करा, हात बाजूला घेऊन परत लाडू बांधा. आता जे खूप छान ध्यानी लोक आहेत आध्यात्मिक, त्यांना हातामध्ये जाणवेल एनर्जी बॉल. काय होतं, दोघांमध्ये एक एनर्जी फील्ड तयार होते. आता फुटबॉलच्या शेपचा झाला, बस थांबून घ्या. आता अफर्मेशन्स काय द्यायचे बघा. दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल. तुम्ही मनात म्हणा, दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल. आता मी माझं नाव घे, मला आधी पहिला बॉल मला बघून द्या, नंतर तुम्ही अफर्मेशन द्या, माझा ऐक. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता ही एनर्जी बॉल, हा एनर्जी बॉल शोषून घेत आहे, ग्रहण करत आहे. आता तुम्ही म्हणा, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी, माझी पत्नी, माझी मुलगी, आई वडील, माझा भाऊ, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता एनर्जी बॉल ग्रहण करत आहे. आणि हे एनर्जी बॉलला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे आणि हवेत फुंकर मारायचे. ओके ओके झालं. चला, पहिला बॉल झाला फुटबॉल, म्हणजे आपण ब्रह्मांडात एनर्जी फेकून दिली, त्याची गरज नाही. दुसरा बॉल आहे हिलिंगचा बॉल. तो वस्तूंचाही मनामध्ये त्या एनर्जी बॉल मध्ये सगळ्यांना बघायचंय. ओके चला, परत एक एनर्जी बॉल बनवा. परत सारखा रेकीला कॉल करायची गरज नाही. चला, असं असं बनवायचं आणि थांबायचं. आता हिलिंग द्यायची. तर हिलिंग देताना कसं करायचं, परत हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, चला चुंबकासारखंच फील होतं, चांगली एनर्जी आहे तुमची. चला, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. परत तीनदा बोलायचं, आम्ही दोनदाच बोलतो, सेशन मोठा. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी, माझी पत्नी, भाऊ, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू, सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि तुम्ही जिथेही बसून हे कराल, एक फुंकर मारायची, घरातच मारायची आणि कल्पना करायची ही दिव्य रेखी शक्तीची व्हाईट कलरची एनर्जी तुमच्या किचन मध्ये जात आहे, बेडरूम मध्ये जात आहे, हॉल मध्ये जात आहे, सर्वांपर्यंत पोहोचत आहे. तुमची टू व्हीलर, फोर व्हीलर सगळ्यांना भेटत आहे. ओके, अशाने काय होईल, काही दिवसांनी घराचं वातावरण छान होईल, घरातल्या वस्तू कमी खराब होतील. असं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा बॉल आहे, तो आहे तो तिसरा बॉल कोणाला द्यायचा आहे तुम्हाला, संपूर्ण पृथ्वीला. आता संपूर्ण पृथ्वीला रेकीमध्ये हिलिंग का करतात लक्षात घ्या. आता आपण सर्व एकमेकाशी कनेक्टेड आहे. आता कसे कनेक्टेड आहे मी एक्सप्लेन करतो. बघा, कोरोनामध्ये, कोविडमध्ये कुठल्या एका माणसाला चायनाला झाला आणि तो एका व्यक्तीचा व्हायरस पूर्ण पृथ्वीवर पसरला. कसं झालं, आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. जसं मी सकाळी उदाहरण दिलं, आज तुमच्या घरात चहा बनला. तो चहा कसा आला, कोणीतरी चहा पत्तीचं शेतीत उत्पादन घेतलं, शुगरचं घेतलं, प्रोसेस झालं, किराणा दुकानापर्यंत आलं, ट्रॅव्हलिंग मध्ये आलं, ट्रान्सपोर्ट मध्ये आलं. तर आपण खूप लोकांशी कनेक्टेड आहे. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. ओके चला, तर आता काय करायचंय आपल्याला, पृथ्वीवरील सर्व सजीवांना आणि दृश्य आणि अदृश्य शक्तींना देखील हिलिंग द्यायची आहे. तुमचे इष्टदेव तुमच्या बरोबर असतात, एंजल्स असतात, कोणी जुने सोडून गेलेले तुमचे आई वडील असतात, आशीर्वादाच्या रूपात सगळ्यांना हिलिंग द्यायची. ओके, तर चौथा बॉल तिसरा बॉल शक्यतो टेरेसवर जाऊन बनवा, मोकळ्या वातावरणात बनवा. हे करताना तुम्हाला खूप आतूनच एक समाधान लागेल. ओके, आत्मिक लेवलवर, इनर लेवलवर खूप छान समाधान होईल. आता चौथा बॉल कसा बनवायचा बघा. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. हा एनर्जी बॉल पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान,
आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करते. हा दिव्य रेकी शक्तीने बनलेला एनर्जी बॉल पृथ्वीवरील सर्व सजीवांना, पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्वांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत. आणि काय करायचं, फुंकर नाही मारायची, मोठा हात करायचा, असा मोठा हात करायचा. आणि बघा तुमच्या हातातून अशा ऊर्जा वाहतील, संपूर्ण पृथ्वीला जातील. ब्रह्मांड खूप छान काम करतं. तुमचं इंटेन्शन, एक गोष्ट लक्षात ठेवा, रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. जसं तुमचं इंटेन्शन असेल त्या पद्धतीने रेकी काम करते, पण पॉझिटिव्ह इंटेन्शन. निगेटिव्ह इंटेन्शनला इथे वाव नाही, इथे बिलकुल काम करत नाही. रेकी एक फाईट आहे, त्याच्यातून करायचं. ओके, माझे पण काही मास्टर लेवलचे स्टुडंट्स आहेत, त्यांच्या हातातून खूप एनर्जी फ्लो होते, एक्सेस एनर्जी. तर ते बोलतात काय करायचं याचं, इतकी एनर्जी. घरातले तर हिल होतात, मग ते काय करतात, असं टेरेसवर जाऊन करायचं आणि संपूर्ण पृथ्वीला द्यायचे, मग थोड्या वेळाने रिलॅक्स वाटतं. ओके, असं तुम्ही करू शकता, खूप छान असतं पुढे आल्यावर. ओके, हे झालं तुमचं एनर्जी बॉल. आवडलं एनर्जी बॉल? मजा आहे, करून बघा. खूप सुंदर आहे बघा. आपण फक्त मागायची सवय, आपल्याला द्यायची सवय नाहीये. आणि बघा, कधीही कुणाला न न सांगता देणं खूप मस्त असतं. म्हणजे तुम्ही कुणाला सांगून दान केलं आणि कुणाला न सांगता दान केलं, तर परमेश्वर कशामध्ये जास्त खुश होणार आहे? न सांगता केलेलं दान. आणि असं म्हणतात की इवन असंही म्हटलं जातं की, लक्षात घ्या की बघा, ह्या हाताने केलेलं काम, डाव्या हाताने केलेलं काम उजव्या हाताला कळता कामा नये. कुठलं? दानाचं काम. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही करा, युनिव्हर्स तुम्हाला भरभरून ब्लेसिंग देणार आहे. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघणार आहे, चला तुमचं मेडिटेशन. ओके, आता बघा, ज्यांनी त्या दिवशी नोट्स बनवल्या नाही, लेझी लोक, तुमच्यासाठी मी परत माहिती देत आहे. रूट चक्राचं तुम्हाला पीडीएफ आलेला आहे. सगळी माहिती दिली नाहीये, पाहिजे तर रेकॉर्डिंग ऐकायची. अदरवाईज तुमच्या माहितीसाठी आता मेडिटेशन कसं करायचं, रूट चक्राची पोझिशन वगैरेचे सगळ्यांचे फोटो दिले आहेत. सेक्रल चक्र, सोलर चक्र, हार्ट चक्र वगैरे वगैरे. थ्रोट चक्र, वेगवेगळे चक्रांची सगळी नावं आहेत. आता हे मेडिटेशन कसं करायचं आहे लक्षात घ्या. मेडिटेशन 7 चक्र आहेत, 21 मिनिटाचं मेडिटेशन. प्रत्येक चक्राला 3-3 मिनिट त्याचा बीज मंत्राचा आवाज येणार आहे. तर काय करायचं, खालून सुरुवात होईल, रूट चक्रापासून वरती. कधी पण हिलिंग खालून वरती हिलिंग करायची असते. तर हात रब करायचे, रेकीला प्रार्थना करायची. आणि आता मी तुम्हाला थोडासा साऊंड प्ले करून दाखवतो. 1 मिनिट. केले आहे. आला आवाज? येतोय का? आवाज येतोय ना? ओके, आता बघा, हा लम आवाज आहे, रूट चक्राचा लम आवाज आहे. ते बंद करतो, ते त्याची काही गरज नाही आता. हा रूट चक्राचा लम आवाज आहे, तेव्हा तुम्हाला हात तिथे ठेवायचा आहे. 3 मिनिटानंतर तो आवाज लगेच चेंज होतो, तिथे बीज मंत्र चेंज होतो, वम. लगेच हात वरती करायचा, वम, स्वादिष्टान चक्र. त्याच्या 3 मिनिटानंतर येणार तुमचं रम, मणिपूर चक्र. असं करत करत 3-3 करत 21 मिनिटाचा तुमची स्वतः चक्र हिलिंग करायची. तुम्हाला स्वतःला कुणाकडे पैसे द्यायला जायची गरज नाही. आमचे चक्र हिल करून द्या सर, 10,000 घ्या, 15,000 घ्या, असं काही नाही. तुम्हीच तुमच्या चक्रावर काम करायचं आहे. सगळं मी खूप, तुमचं खरंच अटेन्मेंट झालंय, मनापासून करा. दुसऱ्यांना रिझल्ट आले तर तुम्हाला येणार आहे. ओके, तुम्ही काही दुसऱ्यांपेक्षा वेगळे नाही. तर खरंच तसं 7 चक्राचं मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. ओके, अजून काय आहे? हा, लेट मी चेक. चला, फ्रूट चक्र आहे. हा, पेंड्युलम डाउजिंगचे चार्ट आहे, ते हवं तर काढून घ्या, लाईफ टाईम काम आहे तुम्हाला. तुमच्यावर आहे. झिबू सिम्बॉलचे पण पीडीएफ दिले आहेत, जे लिहायला विसरले होते. बघा, खूप सगळे झिबू सिम्बॉल असतात, 80च्या वरती असतात, पण ते पुढच्या लेवलला डिटेलमध्ये शिकवतो कसा काढायचा, वेगवेगळ्या पद्धतीने, कुठे कुठे कसा वापरू शकतात. ते सध्या तुम्ही एवढं मिनिमम याच्यावर करून घ्या. ओके, मी याच्याहून जास्त कोर्स लांबू नाही शकत. ओके, हे करून घ्या. हा, आता तुम्हाला पैसे वगैरेचं पण सांगायचं आहे, समृद्धी वगैरे. चला ठीक आहे, नंतर. ओके, आता दुसरं,
हा, तुम्हाला काय करायचं आहे, थोड्या वेळाने तुम्हाला 24 पॉईंट बॉडी हिलिंग, 12 पॉईंट बॉडी हिलिंग, चला सांगूनच देतो मी तुम्हाला, 1 मिनिट. ते कशाला सोडायचं आपण, 1 मिनिट थांब. आता बघा हे जे 12 पॉईंट स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. हिलिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हात कधी पण तुमचे कप शेप मध्ये पाहिजे, हात कप शेप मध्ये पाहिजे, असे हात बाजूला करू नका, एनर्जी थोडीशी क्लोज करा. ओके, ते रेकीचे नाही तर असं केलं का एनर्जी तिथून निघून जाईल. ओके, आता बघा हे काय आहे, हे पारंपरिक पद्धतीचं आहे रेकी की म्हणजे रेकीची 24 पॉईंट बॉडी ही सुद्धा. तर बघा हे सगळं कोणी करायचं आहे, जे लोक यंग आहे मेडिटेशन करू शकतात त्यांनी सगळं खरंच करायची गरज नाही, तुमचं मेडिटेशन नाही होऊन जातं. पण आता काही वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना दैनंदिन काही ना काही होत असतं, कारण वयस्कर असतात आणि काही ना कमी ऐकलं तर किंवा ते मेडिटेशनला नाही बसू शकत, झोपतात वगैरे. तर तुम्ही काय करायचं, ज्या लोकांना मेडिटेशन शक्य नाही, लेवल 2 आणि 3 मध्ये पुढे जाऊन खूप पॉवरफुल मेडिटेशन असतात, तर तुम्हाला हे कन्व्हेन्शनल रेकीमध्ये असं सांगायचे. ओके, तर आता बघा इथे 24 पॉईंट्स आहे, प्रत्येक पॉइंटला तुम्ही 3 मिनिट रेकी दिली तर ते 72 मिनिट होतात, एवढा वेळ कुणाकडे नसतो. ओके, 1.5 तास करायला. मग यांनी काय केलं, 12 अंगों का छोटा रेकी उपचार. मग तुम्ही हेही करू शकता, जे वयस्कर लोक आहेत ज्यांना नाही आवडत मेडिटेशन करायचं, तर काय करायचं, प्रत्येक बॉडी पार्ट आहे तिथे 3-3 मिनिट हात ठेवायचा. हात कसा ठेवायचा, असा जोरात दाबून नाही ठेवायचा, फेदर टच आल्लात ठेवायचा, ती एनर्जी तिथे तुम्ही गेली पाहिजे. तर हे तुम्ही नंतर वाचून घ्या. ओके, हे 12 पॉईंट बॉडी हिलिंग आहे. ओके, हेही झालं. आता तुमचं मनी मंत्र आणि एंजल नंबर पण बाकी आहे. त्याआधी आता काही लोक काल ज्यांना माहिती नसेल त्यांना परत सांगतो, आपला फ्युचरच्या क्लासचं सांगतो. आपला नवीन क्लास आहे लेवल 2 आणि लेवल 3, लक्षात घ्या. मी एकत्रच शिकवतो, वेगवेगळं नाही शिकवत. त्याच्यामध्ये जेही मी कोर्स आता तुम्हाला सांगेल त्याच कोर्समध्ये इन्क्लूड केलेले असतात. आपला क्लास मंगळवार नाही तर सोमवार पासून सुरू होणार आहे. सोमवारी संध्याकाळी 8 ते 9 एकच बॅच असते. ओके, शनिवार रविवार क्लासला सुट्टी असते, 2 वीकचा तो प्रोग्राम असतो. ओके, आता त्याच्यामध्ये काय काय असतं एकदा आपण बघून घेऊया. ओके, ज्या लोकांना माहिती नाही, काल आले नाही, त्यांच्यासाठी परत एकदा आपण रिपीट करूया. आणि आज मी तुम्हाला सांगेलही की प्राइस वगैरे, काल काही लोक विचारत होते तर किती आहे, त्याच्यानंतर आपण आता बघा याच्यामध्ये तुम्हाला लेवल 1 ला कुठलाही सिम्बॉल दिला नाही, लेवल 2 आणि 3 मध्ये तुम्हाला जे सिम्बॉल दिले जातात, तुम्ही रेकीच्या 100% इफिशियन्सीने कुणाचे उपचार करू शकता, डिस्टन्स हिलिंग करू शकता. आता त्याच कोर्समध्ये मी जेही सांगेल वेगळं नाही आहे, त्याचे वेगवेगळे पैसे नाही, सगळं एकाच याच्यात असतं. 2 आठवड्याचा प्रोग्राम, त्यातच तुम्हाला करुणा रेकी शिकवली जाते. करुणा रेकी काय आहे, करुणा रेकी भारतीय रेकी आहे, इंडियन रेकीचे जुने सिम्बॉल आहे, तेही खूप छान आहे. कसे वापरायचे, कधी वापरायचे, डिटेलमध्ये शिकवलं जातं, त्याचं पण पीडीएफ असतं. दुसरं आहे अंतकरण रेखी. अंतकरण रेखी खूप सुंदर काम करतं, वापरायला खूप सोपं आहे. याच्यात तुम्हाला कुठले सिम्बॉल लक्षात ठेवायचे नसतात, कसं वापरायचं काय त्याच्यात शिकवलं जातं. 4च सिम्बॉल असतात, पण खूप सुंदर आहे, खूप छान आहे ते तिबेटियन आणि जपानमध्ये फेमस होतं, आता इंडियात पण फेमस आहे. अजून काही शिकवलं जातं बघा, ज्यांनाही नात्यांच्या समस्या आहेत, तर नातेसंबंध कुणाचे मजबूत करायचे असेल, कुणाची डिवोर्सची केस असेल, नात्यामध्ये तणाव असेल, तर तुम्हाला सतीचं ग्रीड कसं बनवायचं, रिलेशनशिप हिलिंग कशी करायची शिकवलं जातं. त्याच पद्धतीने आता सेपरेशन ग्रीड पण शिकवलं जातं. आता सेपरेशन कसं, जसं की साधं उदाहरण आहे, पती पत्नीमध्ये कोणी तिसरा असेल ते तर असतंच, शिवाय आता समजा तुमचा मुलगा असेल, मुलाला बिघडवायला त्याचा कोणी मित्र येत असेल, दोन कुटुंबामध्ये कोणी दरी निर्माण करत असेल, किंवा कोणी तिसरं व्यक्ती असेल, तर त्याला पॉझिटिव्ह वेने म्हणजे सकारात्मक पद्धतीने सेपरेट कसं करायचं दोघांच्याही जीवनाच्या भल्यासाठी. इथे काही ब्लॅक मॅजिक वगैरे काम करत नाही, जादूटोना, तुम्हाला पॉझिटिव्ह वे मध्ये करायचं शिकवलं जातं डिटेल. ओके, विश बॉक्स खूप सुंदर आहे, इच्छापूर्ती बॉक्स बोलतात त्याला. तुमच्या ज्याही इच्छा आहे खूप जलद गतीने पूर्ण होतात. ओके, विश बॉक्स असं अमेझॉन वगैरे वर पण भेटतं, पण तुम्ही जोपर्यंत तुमच्याकडे हे नसतं, सिम्बॉल्स नसतात, तुम्हाला एखादा गुरु आठवण करून देत नाही, तर तुम्ही ते सिम्बॉल वापरू शकत नाही. तर शक्यतो तसा विच बॉक्स खूप छोटा असतो, वापरायची गरज नाही.
तुम्ही असा विश बॉक्सही बनवू शकतात, माझ्याकडे आहे. कसा बनवायचा, त्यात ॲफर्मेशन कसे लिहायचे, विश बॉक्सला चार्ज कसं करायचं, किती जणांचे ॲफर्मेशन लिहू शकतात ते, त्याच्यात तुम्हाला परत लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅजिकचे, तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन पण खूप कव्हर करून दिलं जातं. काही पुस्तकं दिले जातात बा तुम्हाला, पिक्चर वगैरे दिले जातात. तर ते खूप सुंदर आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी पण पुढचा क्लास खूप सुंदर आहे. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट तुम्हाला, ओके, नेक्स्ट आहे वंडर लॅम्प. वंडर लॅम्प खूप सुंदर आहे. वंडर लॅम्प कशासाठी वापरतात, त्याला बोलतात इच्छा. म्हणजे हा काय करतो ना वंडर लॅम्प, तुमचे ब्लॉकेजेस, म्हणजे तुमच्यात बऱ्याच वर्षापासून काही कामामध्ये ब्लॉकेजेस असतील, कोर्टाच्या केसेस असतील, पैसे कुणाकडे अडकले असतील, तर वंडर लॅम्प ह्या गोष्टींमध्ये, त्याचं नावच वंडर लॅम्प म्हणजे जादूचा दिवा आहे. रेकीने कसा चार्ज करायचा, कसा वापरायचा, त्याच्या वेगळ्या मेथड असतात. दुकानात भेटणाऱ्या दिव्यांपेक्षा तो वेगळा असतो. सायकिक अटॅक काढणे शिकवलं जातं. तुम्ही एक म्हणजे चांगले मास्टर हिलर झाले त्याच्यानंतर हे करू शकतात. एखाद्या व्यक्तीवर, जसं ओरामध्ये आपण शिकलो, एखादी निगेटिव्ह एनर्जी आली आपण आजारी पडतो. पण सायकिक अटॅक म्हणजे कोणी खरंच ब्लॅक मॅजिकने म्हणा कशाने तुमच्यावर खूप जास्त नकारात्मक शक्तीचं आक्रमण केलं असतं. अशा वेळेस तुम्ही प्रोफेशनल झाल्यावर हिलर करू शकतात. ओके, काही दिवसानंतर. जसं आपल्या व्यक्तीचा ओरा खराब होतो त्या पद्धतीने वास्तूचाही असतो. कधी कधी होतं काय, तुमच्या घरात अचानक सगळे लोक आजारी पडायला लागतात, अचानक पैशाची तंगी येते, सगळ्यांची नोकरी जाते, फायनान्शियल प्रॉब्लेम येतात. अशा वेळेस एखाद्या पूर्ण घराला कसं क्लीन करायचं, घराचा ओरा कसा काढायचा, तेही शिकवलं जातं. नेक्स्ट आहे सर्वात सुंदर, डिस्टन्स सिलिंग. आता डिस्टन्स सिलिंग काय, जसं काल सांगितलं, आता तुम्ही व्यक्ती समोर आहे त्याची हिलिंग करू शकतात. पण डिस्टन्स सिलिंग मध्ये काय, तुम्ही कुणाची हिलिंग, तुमचे मुलं, परिवार कोणी असेल, फक्त अशा एक 7 चक्र इमेजच्या मदतीने किंवा त्या व्यक्तीच्या फोटोच्या मदतीने, एखादी पिलोलाही तुम्ही ती व्यक्ती घोषित करू शकता. इतकं पॉवरफुल असतं. आणि पृथ्वीच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर तुम्ही कुणालाही हिलिंग कुठेही पाठवू शकता. देश विदेश, शेजारी पाजारी सगळीकडे हिलिंग जाते. ओके, तर बरेचसे स्टुडंट माझे खूप छान हिलिंग करतात त्यांचे. आणि शिवाय तुम्ही प्रोफेशनली बनवू शकतात. कुणाचे नंतर हिलिंगचे चार्जेसही घेऊ शकतात. तुमची सर्टिफाईड हिलर बनतात. आपलं इन्स्टिट्यूट ISO सर्टिफाईड आहे, गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे, तर तुम्ही काम करू शकता पुढे जाऊन. ओके, तर खूप सुंदर आहे डिस्टन्स हिलिंग. स्वतःच तर सगळं ठीक होतं, इतरांचे उपचार करतात. साऊंड हिलिंग, साऊंड थेरपी त्याच्यातच शिकवली जाते. तुम्हाला कुठलं इन्स्ट्रुमेंट घ्यायची गरज नसते. अल्टरनेटिव्ह वेज मध्ये साऊंड हिलिंग कशी शिकवायची करायची ते शिकवलं जातं. तुम्ही तुमची हिलिंग करायची साऊंडने आणि घराच्या सदस्यांनाही हिलिंग देऊ शकतात. कसं ते क्लासमध्ये सांगितलं. हे खूप सुंदर आहे. शक्तिशाली कर्मा मेडिटेशन असतं, ते विथ सिम्बॉलच करायला लागतं. असं तुम्हाला देऊ नये, तुमच्याकडून ते होणार नाही. त्याला विथ सिम्बॉल करायला लागतं. हे मेडिटेशन तुमच्या सायकिक शक्तींना, म्हणजे आपले एक्स्ट्रा सेन्सरी प्रिसेप्शन, ESP पॉवर आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनला वाढवतो. ओके, ते याच्याने काय होतं बघा, तुम्ही तुमचे 7 पॉवर्स ऍक्टिव्हेट होतात. तुम्ही पॉवर मॅग्नेट बनतात. 7ही चक्रे छानपणे बॅलन्स, ओरा बॅलन्स. तुम्ही जिथे जाल तिथे पॉझिटिव्हिटी, कारण तुमचे सगळे चक्र बॅलन्स असतात. तुम्ही मनी मॅग्नेट बनतात. कशासाठी, पैसा जीवनात सहज आणि योग्य पद्धतीने ऑटोमॅटिक फ्लो चालू होतो. मी आधीच सांगितलं आहे, जेही टॉपचे कोचेस आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन असतील, हिप्नोसिसचे कोचेस आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस आहे, 90% इंडियन कोचेसने रेकी ही शिकलेलीच असते. कारण त्यांचा बेसच खूप स्ट्रॉंग करून घेतात ते रेकीने, नंतर त्यांच्या एनर्जी एनहॅन्स होतात. तुम्ही हिलिंग मॅग्नेट बनतात. तुम्ही एक शक्तिशाली उपचारचे केंद्र बनतात. तुमच्या हातातून खूप सुंदर ऊर्जा व्हायला लागते. जिथे जाल तर तुम्हाला कळते की कुणाला किती हिलिंगची गरज आहे. लव्ह मॅग्नेट बनतात. तुम्ही शक्तिशाली प्रेमाचे चुंबक बनतात. म्हणजे तुमच्यात कुणाला काही नातेसंबंध खराब आहे, तुमच्यातूनच प्रेमाच्या ऊर्जा वाहतात, मग समोरची व्यक्ती ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होते, इगोलेस होऊन जातात. सायकिक मॅग्नेट म्हणजे तुमचं 6th सेन्स छान काम करायला लागतं तुम्हाला. डिसिजन मेकिंग मध्ये खूप छान इम्प्रुव्हमेंट होते. आणि स्पिरिच्युअल लेवलवर तर खूप जास्त तुम्हाला याच्यामध्ये प्रोग्रेस, खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोग्रेस आहे. ओके, स्पिरिच्युअल लेवलला तुम्हाला ते ध्यान करून 7ही सिद्धी तुम्ही खूप छान प्राप्त करू शकता. ओके, त्याच्यातच खूप सुंदर सर्वांचं आवडतं असते क्रिस्टल थेरपी. क्रिस्टल थेरपी
बेसिक आणि ऍडव्हान्स दोघी त्याच्यातच असतं, त्याच्यात काही वेगळी फी नसते, परत काही सांगितलं जात नाही. तर बेसिक मध्ये काय असतं, तुम्ही कुणाला क्रिस्टल सजेस्ट करू शकतात. आणि तुम्ही बघा, माझे बरेचसे स्टुडंट आहेत, हाऊसवाईफ आहेत, तरी आज घरी बसून त्यांचं काही ना काही बिझनेस चालू आहे. म्हणजे ट्री कसे वापरायचे, क्रिस्टल कसे वापरायचे, तुम्ही पुढे जाऊन ते मी काल डाव जर सांगितलं, दाखवलं तुम्हाला, एल रॉड, पेंडुलमने कुणाच्या घराची ऊर्जा चेक करू शकतात, मग त्यांना सजेस्ट करू शकतात. जसं वास्तूवाले करतात, तुम्ही एल रॉडने करू शकतात की तुझ्या इथे बॅड एनर्जी आहे, तर तुम्ही कुठलं झाड लावलं पाहिजे, कुठल्या क्रिस्टलचं झाड त्या रूम मध्ये लावलं पाहिजे. न्युमरॉलॉजी तुम्हाला, बेसिक मध्ये न्युमरॉलॉजी मध्ये लोशो ग्रीड काय असतं, न्युमरॉलॉजी कसं काम करते, बेसिक मध्ये त्याची पण एक आयडिया तुम्हाला पुढे आल्यावर थोडीशी होऊन जाते. ओके. आणि त्याच्यातच बेसिक, हे बेसिक आहे. ऍडव्हान्स मध्ये काय शिकवलं जातं, क्रिस्टल ग्रीड कसं बनवायचं. जेव्हा तुम्ही रेकीचे सगळे लेवल भेऊन अटेनमेंट होता, तुम्ही 100% ऊर्जेने उपचार करतात. पण जेव्हा तुम्ही अशी क्रिस्टलची ग्रीड बनवतात, तर याचा रिझल्ट 200 पटीने वाढतो. क्रिस्टल खूप पॉवरफुल असतात, मग तुम्हाला हिलिंग द्यायची कमी गरज पडते. एकदा तुम्ही ग्रीड लावलं, ग्रीडला चार्ज केलं, ते ग्रीड खूप पॉवरफुल असतं, खूप मोठ्यातल्या मोठ्या समस्याही दूर करतात. ओके. तर त्याच्या टेम्पलेट्स कशा बनवायच्या, सेंटर क्रिस्टल कसे, त्याचे सपोर्टिंग क्रिस्टल कसे ऍडव्हान्स मध्ये शिकवलं जातं. ओके. याच्यातच पुढे आहे EFT टेक्निक, इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर हे तुमचं सेशन तर घेतलंच जातं, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला ते शिकवलं जातं की तुम्ही दुसऱ्यांची ट्रेनिंग कशी घ्यायची, तुम्ही दुसऱ्यांचे सेशन कसे घ्यायचे, तुम्ही चार्ज पण करू शकतात कोणाला सेशनला. तर त्या स्क्रिप्ट कशा बनवायच्या, सगळी ट्रेनिंग तुम्हाला त्या कोर्समध्ये दिली जाते. ओके. तर खूप सुंदर आहे. आणि सेकंड आपला लाईफ टाईम ऍक्सेस आहे, तुम्हाला कितीही बॅचेस रिपीट करू शकतात. तर माझ्याकडे 1-1 वर्ष जुने स्टुडंट परत येऊन बसतात, कशासाठी समजत नाही म्हणून, नाही तर काही ना काही नवीन त्यांना शिकायला भेटत असतं. मी असं सांगतही नाही, अशा गोष्टी त्याच्यामध्ये दरवेळेस काही ना काही इन्क्लूड करत असतो. तर छान आहे, नक्की या. ओके. तर अजून एक ओके. ठीक आहे. वन मिनिट. तर फी साठी सांगतो, त्याची फी कशी असेल. क्लास आपला सोमवार पासून असेल, 8 ते 9 संध्याकाळची एकच बॅच असते. शनिवार रविवार सुट्टी, 2 वीकचा प्रोग्राम. काय शिकतात तुम्हाला, काय करून दिलं जातं, तुमचे अं, चारही सिम्बॉलचं अटेनमेंट करून दिलं जातं. इव्हन करुणा रेकीचंही. डिस्टन्स सिलिंग, तुम्ही डिस्टन्स सिलिंग, वेळ आणि अंतर. आता डिस्टन्स सिलिंग एक लक्षात घ्या, डिस्टन्स सिलिंग मध्ये फक्त पेशंट बाहेर पाहिजे असं काही नाही. तुम्ही डिस्टन्स सिलिंगने भविष्यातले कार्यक्रम, म्हणजे तुमच्या परीक्षा असतील त्याला घोषित करू शकतात, तुमचं बँक अकाउंट असेल त्याला घोषित करू शकतात, भविष्यातले लग्न समारंभ, इव्हेंट्स, यांनाही तुम्ही हिलिंग डिस्टन्सने देऊ शकतात. खूप सुंदर असतं. ओके. त्याच्यानंतर रेकी हिलिंग ग्रीड कसं बनवायचं, विश बॉक्स, वंडर लॅम्प इच्छापूर्तीसाठी, निर्जीव वस्तू चार्ज करणे, अन्न पाणी आणि क्रिस्टल कसे चार्ज करायचे, घर आणि ऑफिसच्या ओराचे शुद्धीकरण, तुमचे भावनिक संबंध सुधारणे, रिलेशनशिप इश्यूज, ऍडव्हान्स माइंड पॉवर टेक्निक्स. माइंड पॉवर टेक्निक्स मध्ये तुम्हाला खूप काही शिकवलं जातं. ओके. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं तेही बरंच त्याच्यामध्ये कव्हर होतं. ओके. हा, अजून सांगितलं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला टेलिपॅथी. आता टेलिपॅथी काय असते, आपले विचार इतरांच्या डोक्यामध्ये पोहोचवणे सकारात्मक पद्धतीने. ओके. टेलिपॅथी आहे. सतीचं ग्रेड तर ऑलरेडी सांगितलं आहे. साऊंड हिलिंग, आणि करायचं असेल याच्यामध्ये हिलिंग मध्ये बिझनेस, त्याची मदत केली जाते. तर ऍडव्हान्स मध्ये क्रिस्टल थेरपी, करुणा रेकी, अंतकरण रेकी, साऊंड हिलिंग, झिपू सिम्बॉल तुम्हाला ऍडव्हान्स शिकवले जातात डीप लेवलवर, तेही तुम्हाला एक्स्ट्रा असतं. ओके. बरंच काही आहे. सर्टिफिकेट आधीच ISO सर्टिफाईड आहे आपला कोर्स. झूमचे लाईव्ह सेशन असतात, लाईव्ह रेकॉर्डिंग रोज भेटते, आणि लाईफ टाईम ऍक्सेस आहे. ओके. आणि माझ्याकडे ग्रँड मास्टरचे पण स्टुडंट आहे, पुढे जाऊन कुणाला करिअर करायचं याच्यामध्ये करिअरही करू शकतो. ओके. बरेचसे काम तुम्ही करू शकतात. हिलर बनून तुम्ही कुणाच्या हिलिंग घेऊ शकतात, पेड हिलिंग घेऊ शकतात, पेंडुलम डाउजिंग कुणाला शिकू शकतात, कसा कोर्स घ्यायचा, जर घ्यायचा असेल तर मदत करेल. क्रिस्टल थेरपिस्ट, तुम्ही छान क्रिस्टल थेरपिस्ट बनतात. तुम्ही कुणालाही त्यांच्या न्यूमरॉलॉजी प्रमाणे क्रिस्टल बनवून देऊ शकतात. तुम्हाला सगळं शिकवलं जातं, कुणाला कसा क्रिस्टल सजेस्ट करायचा, कुठले मनी वापरायचे, किती मनी वापरायचे, कुठल्या हातात घालायचं, डाव्या उजव्या, सगळं
EFT शिक्षक, तुम्हाला टीचर बनता येतं, EFT टीचर बनतात, फक्त सेशन नाही तर टीचिंग शिकवली जाते. ओके, तर बरंच काही आहे, तर लक्षात घ्या. याचं सगळं करायला गेलं, लेवल 2 चे 5,000, लेवल 3 10,000 असं करायला गेलं तर याची टोटल फी होते 26,000 रुपये होते. पण आपली फी एवढी हाय तिकीट नाही आहे. तुम्हाला माहिती, माझ्या मनात असतं सगळं फ्रीच शिकवलं असतं, पण मग कोणी विद्येची किंमत करत नाहीये. तर याची फी आपली असणार आहे 6,000 रुपये असणार आहे. 6,000 असेल, क्लास सोमवार पासून असेल. ज्यांनीही रविवार पूर्वी भरायची असेल, संडे पर्यंत क्लासची फी 5,000च आहे. तर संडे पर्यंत शक्यतो भरा, फी याची 5,000 तुम्हाला असेल. आणि बघा, सेकंड फी याच्यामध्ये एक लक्षात घ्या, लिमिटेड सीट्स असतात, 20च सीट्स असतात. आणि परमेश्वर कृपेने माझे नेहमी सगळे सीट्स बुक होतात. लवकरात लवकर घाई कशासाठी करा सांगतोय मी, 20च्या वरती कुणालाही ऍडमिशन देऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, आता तुमचा ग्रुपने अटोनमेंट झालाय, शक्तिपात झाला, पण पुढच्या लेवलला तुम्हाला 1 to 1 एक एक करून अटोनमेंट द्यायला लागतं, शक्तिपात एक एक करून यायला लागतं पर्सनल लेवलवर. तर मला सगळ्यांना टाइम देणं शक्य होत नाही, म्हणून ते 20च्या पुढे मी ऍडमिशन घेत नाही, माझ्यासाठी तेवढे इनफ असतात. ओके, तर शक्य असेल लवकरात लवकर करायचं आहे. ओके, बाकी आपण कोर्स विषयी नंतर बोलणार. ओके, सगळं ऑनलाईन आहे, ऑनलाईनच शिकायचं. मी पण ऑनलाईनच शिकलो, ऑफलाईनचं काही लक्षात राहत नाही. आत्ताच एक मॅडमचा मेसेज आला, सर मी शिकले कुणाकडे आणि काही लक्षात राहिलं नाही. ऑनलाईनला तुम्हाला रेकॉर्डिंग असते, लाईफ टाईम ऍक्सेस असतो, कधी येऊ शकतात, प्रत्येक बॅचला या, तुमची मर्जी. ओके, काही प्रॉब्लेम नसतात. आपण ते याचे प्रश्न उत्तर आपण नंतर घेऊ क्लासचे. ओके, कसं असतं काय असतं. आता तुमचं बाकीचं सिलेबस पूर्ण करतो. बाकीच्या सिलेबस मध्ये काय राहिलं आहे, मनीसाठी, पैशासाठी काही राहिलं आहे. पैशासाठी तर आहेच. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आता बघा, मी तुम्हाला खूप सगळ्या प्रोसेस सांगितल्या, 1 2 3 प्रोसेस आहे, एनर्जी बॉल आहे. बघा, या सगळ्या गोष्टींना काहीच वेळ लागत नाही. प्रॅक्टिस केली, तुमचं 10 मिनिटात सगळं आवरून जातं. मी स्वतः केलेलं आहे म्हणून सांगत आहे. दुसरं, मेडिटेशनला वेळ लागतो, 21 मिनिटं लागतो. 21 प्लस हे 10, असं पकडा 30 मिनिटात तुमचं सगळं आवरेल. तरीही सांगतो, मी अगोदरच सांगितलं पहिल्या दिवशी की स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे. स्वतःला आपण प्रायोरिटी द्यायची, स्वतःवर जास्त काम करायचं आहे. आता असं कोण आहे का टाइमच भेटत नाही हे सगळं करायला? हाऊसवाईफ असतात, सगळ्यांचे डबे करायचे आहेत, सरांना सांगायला काही जातं नाही का, घरचं किती काम असतं, कोण करू देणार आहे? हाऊसवाईफ लोकांना असे प्रश्न पडतात. आता बघा, एका महिन्यात जास्तीत जास्त किती दिवस असतात? 31. 31च्या जास्त दिवस असतात का? नाही. आता जर मी तुम्हाला तुमचा 31 दिवसाचा महिना 32 दिवसांचा करून दाखवला तर कसं वाटेल मॅजिक? हा, करून दाखवू एक महिना 32 दिवसांचा? बघा काय करायचं मी सांगतो. आता तुम्ही कितीलाही उठतात सकाळी, बघा स्वतःला टाइम द्यायचा आहे. समजा 7ला उठत असाल, सकाळी 6ला उठा. 6ला उठत असाल, सकाळी 5ला उठा. पण 1 तास आधी उठून तो 1 तास तुम्हाला द्यायचा आहे. मग रोजचा 1 तास तुम्ही उठले आणि घरच्यांना सांगायचं 1 तास माझा आहे, मला डिस्टर्ब करायचं नाही, हे मी माझा आहे असं. रोजचा 1 तास, मग महिन्यात किती तास झाले? 31 तास झाले की नाही? आणि एक दिवस किती असतो? 24 तासांचा एक दिवस. तुम्हाला तर झाले की नाही 32 दिवस एका महिन्याला? आणि त्या 1 तासात काही करा, रेकी करा, वॉकिंगला जा, जिमला जा, योगा करा, काही करा, पण 1 तास स्वतःसाठी काढायचा. ओके, तर बघा खूप छान मी ह्या पद्धतीने सांगितलं तर तुम्ही ऐकणार. आणि एक एक दिवस करून बघा, 21 दिवसानंतर तुम्हाला शरीरामध्ये जाणवेल, तुमची बॉडी सायकल ते अडॉप्ट करून गेल. ओके, आपली मसल मेमरी ते सगळं अडॉप्ट करून घेते. आता पैशासाठी, कुणाला पैशाच्या समस्या आहेत? आर्थिक समस्या आले कोण कोण आहे? नाहीये कुणाला? चला कॅन्सल करतो. आहे का परत आर्थिक लेवलच्या समस्या आहेत? चला असतातच. आता बघा, आता आपल्या इकडे इतके लोक उपस्थित आहे, आता मला सांगा, कोणी जैन असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, ज्यू असेल, मला नाही माहिती, तुमच्यापैकी कुणाच्याही धर्मग्रंथामध्ये दान हा शब्द आला नाही असं झालाय का? डोनेशन, दान, की दान करायचं प्रत्येकाच्या आलेलं असेल, की कुणाचं आहे का की आमच्या धर्मग्रंथामध्ये आलंच नाही ना? प्रत्येकाच्या धर्मग्रंथामध्ये असतं बघा. प्रत्येक धर्म, प्रत्येक धर्म महापुरुष काय सांगतात?
आपल्याला निसर्गाचे नियम सांगायला असतात. ओके, ते आपल्याला लॉ ऑफ नेचर सांगतात. तर लक्षात घ्या, त्याच्यात का महत्व आहे दानाला. जेव्हा तुम्ही देतात, ऍटलिस्ट प्रत्येकाने सांगितलंय 10% तरी कोणाला डोनेशन करा. आणि जे रिच लोक असतात, मल्टी मिलियनेर बिलियनेर लोक, त्यांना हा नियम चांगला माहिती असतो आणि ते खूप पटीने दान करतात, खूप जास्त पटीने. तुम्हाला पेपरला असतात, अरे साईंना कोणी इतक्या किलोचं मुकुट चढून गेलं, बालाजीला एवढं चांदी आली, एवढं सोनं एकदाच आलं. किंवा विदेशातही खूप जास्त प्रमाणात डोनेशन केलं जातं. किंवा कोणी बिझनेसमॅन असतो, गोरगरिबांना करतो. बघा, आपल्याला काय आहे, फक्त मागायची सवय आहे. सर्वसामान्य लोकांना, मिडल क्लास माणसाला फक्त एवढे नियम माहिती नसतात, फक्त मागायची सवय असते. पण देणं, दान खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढं निस्वार्थी भावनेने देतात, निस्वार्थी भावनेने देतात, त्यानुसारच युनिव्हर्स तुम्हाला त्या पटीने. युनिव्हर्सला जरी बघा, तुमची समजा 100 रुपये द्यायची कॅपॅसिटी आहे, युनिव्हर्सला माहिती आहे, अरे हा याची दान देण्याची एवढी आहे, म्हणजे याची हैसियत, ज्याला आपण बोलतोय हैसियत याची एवढीच आहे, त्याप्रमाणेच तुमचं इन्कम होणार. बरोबर की नाही. आता मी ठरवलं की मी महिन्याला 1 लाख रुपये दान करेल. मग युनिव्हर्सला काय पडले, युनिव्हर्स मला बोलला, अरे 1 लाख हा दान करेल, तर याचं स्टँडर्ड तेवढं, याने त्याचं स्टँडर्ड सेट केलं. याला बोलतात स्टँडर्ड सेट करणे. आता चला, दानाचं तर सोडून द्या, ऍटलिस्ट 5% तरी करत जा. ओके, कारण 10% कधी कधी खूप जास्त होतात. मी अगोदर करायचो, माझ्या गुरूंचं ऐकून तर घरच्यांचे खूप बोलणे खाल्ले मी. बोलतात आम्हाला गरज आहे, आम्हाला दे, हे कुठं असं करत बसतं. तर ऍटलिस्ट मी 5% वर आलो आणि बोललो, आता मला काही बोलू नका, हा माझा नियम आहे. ओके, तर तेवढं आम्ही खेड्यापाड्यात कधी गेलो, चॅरिटी वगैरे केली, खेड्याच्या मुलांना चप्पल वगैरे दिल्या, ते हॉस्टेलचे मुलं असतात, काही त्यांना दैनिक गरजा दिला, तर असं काही आम्ही करत असतो. ओके, इनर लेवलवर. ठीक आहे. आता दुसरं काय आहे पैशा संबंधित, आता मी पैशाबद्दल बोलत आहे. दान नक्की करा. दुसरं, कधीही कुणाला पैसे देताना, आता बघा, मुंबईत मी काही वर्ष काम केलं, तर मी बघितलं मुंबईचे लोक खूप दिलखुलास असतात, मोकळे असतात. कुठे हॉटेलला गेले ना, नक्की टिप देतील. आमच्या नाशिककडचे लोक तसे नाही आहेत. 1000 रुपये बिल झालं तरी 10 रुपये द्यायला जीवावर येईल, की देऊ का नको देऊ, खूप जास्त होतात. आणि अशा वेळेस काय होतं, युनिव्हर्सला कळतं की तुम्ही तुमचं ते स्टँडर्ड सेट केलंय. तुम्ही कुठे 3-4 रुपयासाठी किटकिट घातली कुणाबरोबर, 3-4 रुपये कमी दिले आणि तुम्ही 3-4 रुपयासाठी पूर्ण दिवस खराब केला. युनिव्हर्सला काय वाटतं, तुम्ही चिल्लर आहे, तुम्हाला त्याच हिशोबाने येतं. तर कुणालाही देताना एकदम मनमोकळेपणाने द्या, जसं तुमचं स्टँडर्ड सेट केलाय त्या पद्धतीने द्या, की युनिव्हर्सला सबकॉन्शियस माइंडला एक सिग्नल जाईल की हा तुम्ही तेवढं डिझर्व करतात. ओके, तर कुणासाठी बघा, 5,000 रुपये जास्त असतात. आता कुणाला 5,000 रुपये पगार आला ना, तर काय होतं, मी बघितलं आहे, आता बरेच लोकांमध्ये काम करतो, तर कंपनीचं वॉचमॅन वगैरे असतील, 5,000 रुपये खूप आनंदाने मोजतात, त्यांना खूप छान वाटतं. पण तेच 5,000 रुपये कोणी 200 करोड रुपये कमवणारा द्या, त्याला ते 5,000 चिल्लर वाटते. तर सबकॉन्शियस माइंडला सांगा की हे चिल्लर 2-3 रुपयासाठी किटकिट घालणं माझं स्टँडर्ड नाही, ते जाऊ दे, घे बाबा तुला 2-3 रुपये, माझं ते स्टँडर्ड नाही, मी तर थोडा जास्त स्टँडर्डचा आहे. तर एक स्टँडर्ड सेट करा. ओके, आलं लक्षात. दुसरं, पैशासाठी एक मनी मंत्र देतो. काय मनी मंत्र आहे लक्षात घ्या. मंत्र म्हणजे असं काही बीज मंत्र नाही आहे, एक फॉर्म्युला देतोय हा. आणि तो प्रूव्हन फॉर्म्युला आहे हा. मंत्र आहे कसं करायचं, आता नीट ऐकून घ्या. हे तुम्हाला करायचं आहे, ऍटलिस्ट तुम्ही करून बघा. पहिला 1 महिना करा, नाही रिझल्ट आला, पण आयुष्यभर करा. मी तर ते 7-8 वर्षापासून करत आहे आणि मी शेवटपर्यंत करणार आहे. खूप सुंदर आहे. होतं काय, एक तर त्याच्यात तुमचं नुकसान काही होत नाही, झाला तर फायदाच होतो. आता कसं होतं बघा, हा, तर बघा, तुम्ही काय करायचं, कुठल्याही किराणा दुकानात गेले, समजा 100 रुपयाच्या वस्तू झाल्या, तर काय करायचं, जेव्हा तुम्ही 100 रुपये देणार, काय बोलायचं, मनात इंटेन्शन द्यायचं. तुमचं सबकॉन्शियस माइंडला सगळं कॅच करतो तो. ओके, जसं पेंडुलम हलतं, तुमच्या अफर्मेशन्सही कॅच होऊन जातात. कुणालाही पैसे देताना काय बोलायचं, मनातल्या मनातच, सरळ नाही बोलायचं. हे 100 रुपये ह्या दुकानदाराच्या आयुष्यात याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य देत आहे. आणि माझ्या जीवनात हे 100 रुपये 1000 रुपये, 10,000, 1 लाख बनून माझ्या आयुष्यात परत येत आहे. म्हणजे किंवा मल्टिप्लाय बनून परत येत आहे. तुम्ही पेट्रोल पंपवर गेले, 500 रुपयाचं पेट्रोल टाकलं, बोलायचं हे 500 रुपये ह्या पेट्रोल पंप वरती काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनात, यांना शांती, आरोग्य, संपन्नता देत आहे. आणि माझ्या जीवनात ते 500 रुपये 5,000 रुपये बनवून, 50,000 बनवून परत येत आहे, किंवा मल्टिपल होऊन येत आहे. याच्यासाठी तुम्ही
ऍफर्मेशन द्यायचं आहे. ओके. इव्हन तुम्ही चेक लिहिला, बँकेत चेक लिहायला गेले, 1 लाखाचा चेक ड्रॉप केला, बोलायचं 1 लाख रुपये बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनात परम सुख, समाधान, शांती देत आहे. माझ्या जीवनात 1 लाख रुपये 5 लाख 10 लाख बनवून परत येत आहे. फोन पे जास्त करतात तुम्ही. फोन पे करताना जेव्हा तुम्ही ती अमाऊंट टाकाल, 250 रुपये झाले, मग 250 रुपये आपलं जातं की मनात असं नाही आणायचं माझे 250 गेले. मनात आणायचं हे 250 रुपये यांच्या जीवनात शांती सुख देऊन माझ्या जीवनात 250 रुपये 2,500 5,000 बनवून मल्टिप्लाय होऊन येत आहे. करून बघा. बघा, सबकॉन्शियस माइंड तुम्हाला तथास्तु, युनिव्हर्स तथास्तु तथास्तु बोलतं. आणि इंटरनॅशनल लेवलच्या कोचेसची टेक्निक आहे, मी स्वतःने बनवलेली नाहीये. ओके. करून बघा. हे बघा, नुकसान तर तुमचं होणार नाही. बोलून होणार, म्हणून काही तुमचं काहीच नुकसान होणार नाही. एकतर समोरच्याला ब्लेसिंग भेटेल आणि तुम्हाला ब्लेसिंग भेटेल. आणि ज्या दिवशी तुमचं पकडलं, युनिव्हर्सने तथास्तु बोललं, पैसा ही पैसा होगा. ओके. करून बघा. ओके. आवडली टेक्निक? ठीक आहे, करणार. करून बघा. काही त्याला पैसे नाही लागत. आशीर्वाद द्यायला काही पैसा लागतो का? ब्लेसिंग द्यायची. ओके. पैशाला. आणि दुसरं अजून एक लक्षात घ्या, ती माता लक्ष्मी आहे, लक्ष्मीचं स्वरूप आहे. पैसा काय आहे? मोठी एनर्जी आहे. अजून एक लक्षात घ्या, आता लेडीज लोक, आता माझ्या पण घरामध्ये पत्नी आहे, वाईफ आहे, पर्समध्ये पैसा सोडून बाकी सगळं भेटतं. औषधाचे बिल असतील, जुने पुराणे कुठले बिल असतील, तुमचे हेअर बँड क्लिप सगळं आहे. पण पैसा कसा? असा घडी करून. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या जुन्या लेडीज लोक रिक्षात उतरलं कसा पैसा तुटतात ते कुठे कुठे याच्यात याच्यात. तर पैशाला रिस्पेक्ट द्या. अशी घडी वगैरे करायची नाही, मोकळा ठेवायचा. पाकिटामध्ये पण त्याला रिस्पेक्टफुली ठेवायचा. काही झिबू सिम्बॉल सांगितलंय, झिबू सिम्बॉल कागदावर काढून त्या पाकिटात ठेवा. शक्यतो फाटक्या पर्स वापरू नका. 100 रुपयाचं जरी पाकिट असेल पण नवं पाकिट वापरा. पैशाला रिस्पेक्ट द्यायचा आहे. ओके. तुम्हाला मी आता काही मनीचे नंबर्स, अरे मनीचे नंबर्स मी ओपनच नाही. लेट मी चेक. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा, मी चेक करतो. चला. ओके. काही एंजल नंबर आहेत, जसं काल झिबू सिम्बॉल सांगितले. आता याचं पीडीएफ दिले नाही, काहीतरी मेहनत करा, हाताने लिहून घ्या. खूप सगळे नंबर असतात, ते पुढच्या कोर्सला मी सांगेल तुम्हाला. सध्या मी जेवढे सांगत आहे तेवढे लिहून घ्या. ओके. बघा, आता काय करायचं, अचानक आता तुम्हाला हे सगळं सेम झिबू सिम्बॉल सारखं डाव्या बाजूवर लिहायचं आहे. हा. आता पैसे अचानक मिळवण्यासाठी किंवा बिझनेस मध्ये रोजचे पैसे कस्टमर यायला, 808520. हा. तर सकाळी मी बॅचला काढला, मला लगेच पैसे आले, चांगले अमाऊंट आली. 808520 काढा. आणि जलद मॅनिफेस्टेशन साठी, म्हणजे एखादी विश तुम्ही घर गाडी मागितली आहे, तर ते रिझल्ट येऊपर्यंत हातावर 818711 काढू शकता. म्हणजे मोठ्या संपत्ती आहे, मोठे टार्गेट साठी करायचं आहे. पण शक्यतो तुम्ही काय करा माहितीये का, 741 नंबर आहे ना, 74190999990, तुमचे ब्लॉकेजेस, पैशा संबंधीचे ब्लॉकेजेस दूर करतो. तर मी आता हातावरती की नंबर काढलेत, कुठले काढले बघा, 8085207141. समोरासमोर काढा, नाही तर एका एक खाली काढा, जसं तुम्हाला वाटेल तसं करा. नंबर महत्वाचा आहे. हा. आणि लेफ्ट बॉडी पार्टवर काढा, 808520. शक्यतो 741 काढू शकता. बिझनेस ग्रोथ साठी लॉंग टर्म वर तुम्ही काय करायचं, ब्लँक पेपरवर 1144 किंवा 5511 काढून पेपर पर्समध्ये ठेवून द्या. किंवा बिझनेस तुमच्या टेबलवर, तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमच्या डेस्कवर हा नंबर लावून ठेवायचा आहे. तर 717 पण लकी साठी आहे. कुठे लकी ड्रॉ लागला, शॉपिंगला चालली, काहीतरी लकी वस्तू भेटून जाईल, 7177711 काढू शकतात. वापरायचं कसं एकदा बघा, कोणाला कन्फ्युजन असेल परत याच्यावर घेऊ आपण. बघा, हे तुमच्या डाव्या हातावर लिहा, डावी बाजू स्वीकारण्याची बाजू असते. 808520. आता 4 ते 6 नाही, तुम्ही तसं लावूनच ठेवा. हा. आणि तुम्ही काय करू शकता, जप करू शकता. आता समजा कुठे जात आहे, रस्त्यात चालता चालता जप करा, 8085207417, 80852074. जप केल्याने बघा, नंबर्स मध्ये खूप जास्त एनर्जी असते. मी सकाळी पण एक दाखवलंय. बघा, आता माझ्याकडे एक असं वेल्थ कार्ड आहे, मनी रेकीचं एक वेल्थ कार्ड आहे, त्याच्यावर खूप सगळे नंबर आहे. तर मी त्याच्याकडे बघून चॅन्टिंग केली तरी पण छान रिझल्ट येतात. तर बघा,
शब्दामध्ये पण एनर्जी आहे, नंबर मध्ये पण एनर्जी आहे, सगळ्यामध्येच एनर्जी आहे. ऍज अ हिलर तुम्हाला सगळं काही कशामध्ये बघायचं आहे, एनर्जीच्या स्वरूपातच बघायचं आहे. ओके, चला. तर 5207 4 5208 थांबा, परत एकदा हातावर एकदा तुम्ही 3 नंबरच लिहा, बाकी काही लिहू नका तुम्ही. हे सगळं सोडून द्या, फक्त 3 नंबर लिहा तरी रिझल्ट येतील. कुठले नंबर आहे बघा, 808 520 आणि 741. मोठं करतो बघा, एक मिनिट. 808 520 एकदाच लिहा, एका खाली एक लिहा, नाही तर समोर लिहा. 808 520 आणि 741, 808 520 741. 3 नंबर जरी लिहिले, तुम्हाला सरप्राइझिंग रिझल्ट तुमच्या लाईफ मध्ये भेटायला लागतील. ओके, चालेल. चला, तर ऑफिशियली तसा क्लास आपला सिलेबस संपलेला आहे. तर हा, आणि लक्षात घ्या, माझं इतक्या वर्षाच्या स्टडीमध्ये आता एक लक्षात आले, माझे एवढे स्टुडंट आहे. शक्यतो प्रॉब्लेम काय असतात आपल्याला, नातेसंबंधांचे प्रॉब्लेम, आर्थिक समस्या असतात आपले, आणि आरोग्याचे प्रॉब्लेम. सगळ्यामध्ये रेखी खूप छान काम करते ऍडव्हान्स लेवलला. तर माझे बरेचसे स्टुडंट आहे, खूप छान रिझल्ट आहे. नक्की या. तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन पुढे जाऊन तुम्हाला कोचिंग मध्ये करिअर करायचं आहे, माझ्यासारखं कुणाला शिकवायचं आहे. ओव्हरऑल तुमचे नातेसंबंध खूप छान, तुम्ही असे 7 तुमच्या शक्तीच ऍक्टिव्हेट होतात. ओके, चला. ज्यांना कुणाला करायचं असेल सांगा, 20च जागा असतात. मी आणि दुसरं, मार्केटमध्ये जेन्युइन कोच भेटणं खूप अवघड आहे. माझ्याकडे बरेचसे स्टुडंट असे असतात, मी म्हणत नाही मी चांगला शिकवतो, पण दुसरीकडून शिकून परत ऍडमिशन घेतात. अशी प्रत्येक बॅचला स्टुडंट असतात. तर बघा, वाटत असेल युनिव्हर्सने काही कॉल दिला असेल, तर नक्की तुम्ही एनरोल करू शकतात तुमचं नाव. ओके, की 5 दिवस आले आहेत, काही ना काही युनिव्हर्सचा संदेश समजून तसं करू शकतात, बाकी तुमची मर्जी. आता मला तुमचे अजून एक सर्वात महत्वाचं राहिलं, एक गोष्ट लक्षात घ्या. कोर्स झालाय, पण एक गोष्ट इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट. बघा, माझा क्लास, हा क्लास काय असणार आहे, फूड चार्जिंग. फूड चार्जिंग राहिला, अजून क्लास संपला नाही. 2-3 पॉईंट राहिले, 5-10 मिनिट घेणार आहे तुमचे. आता बघा, अन्न चार्जिंग बद्दल सांगत आहे, फूड चार्जिंग. खूप छान, त्यांनी आठवण करून दिली. आता सगळ्या लेडीजला एक प्रश्न आहे माझा. असं होतं का की तुमच्या मुलाला तुमच्याच हातचं जेवण आवडतं, दुसऱ्यांच्या हातचं नाही आवडत, मावशीच्या हातचं, मावशीच्या आजीच्या? होतं का असं? तुमच्या मुलाला तुमच्याच हातचं आवडतं ना? बरोबर. आणि आता मला सांगा, तेच जेवण त्याला टेस्टी लागतं, पण तेच जेवण ते फूड दुसऱ्यांना आवडत नाही, असं होतं की नाही? किंवा सुरुवातीला तुमचं नवीन लग्न झालं आणि तुमच्या हसबंडला तुमच्या हातचं खूप आवडायचं जेवण, तू खूप टेस्टी बनवते, पण ते जेवण इतरांना नाही आवडायचं, होतं की नाही? आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, तुमच्या हाताला चव नसते. आपण असं बोलतो ना, हिच्या हाताला खूप चव आहे. चव कुणाच्याच हाताला नसते. चव असते तुमच्या भावनेला, तुमच्या फिलिंग्सला. ऍग्री की नाही? तुम्ही मुलासाठी जेवण किती प्रेमाने बनवतात, हे टाकू का, ते टाकू का, तुम्ही कल्पना करतात, त्याला ते खूप आवडतं. नेहमी आई मुलासाठी खूप प्रेमाने बनवते. जेव्हा मुलगा झालेले नसतात, नवीन लग्न, तर बायको नवऱ्यासाठी खूप प्रेमाने बनवते. सगळं प्रेम होते, पण बाकीच्यांना ते नाही आवडत. ओके, तर तुमच्या माहेरी बघा, तुमच्या माहेरी तुम्ही नोटीस केलंय का, तुमच्या माहेरी तुमच्या जेवणामध्ये कोणीच चुका काढत नाही. आणि तुमच्या इन लॉज मध्ये सगळे काढतात ना चुका. ऍग्री की नाही? 90% केसेस मध्ये माहेरी सगळ्यांना आवडतं, मग बोलतात आम्हाला तर हिचं जेवण आवडतं. का बरं? तर तुम्ही घरच्यांसाठी त्या प्रेमाने बनवता. कधी मध्ये माहेरी जातात, पप्पांना हे आवडतं, पप्पांना आधी हे आवडायचं, मम्मीला हे आवडतं, खूप प्रेमाने बनवतात. तर काय आहे, चव हाताला नाही, चव प्रेमाला आहे. आता लक्षात घ्या, मी हे सगळं का सांगत आहे. तर जेव्हा तुम्ही रागामध्ये जेवण बनवतात, तुमचं मेंटल, तुमचं भावनिक संतुलन ठीक नसेल, खूप रागात असाल, तुम्ही ते स्वयंपाक करतात ना, त्या भावना त्याच्यात जातात आणि अन्न दूषित होतं. हो, एव्हरीथिंग इज एनर्जी, डाउजिंग मध्ये सांगितलं आहे. तर काय करायचं आहे, अन्नाला ते घरचं अन्न म्हणून चार्ज करायचं आहे. तुमचं मनस्थिती कशी असेल एकदा चार्ज करायचं आहे. पुरुष लोकांनी जरी केलं, आपलं एकदा जेवण आणि पाणी चार्ज करत जा. ओके, आणि शक्यतो बाहेरचं जेवण तुम्ही मागवतात, स्विगी झोमॅटोवरून, हॉटेलवरून जेवण. त्या कुकचं तुम्हाला माहिती नसतं, जो जेवण बनवणारा आहे त्याच्या डोक्यात सध्या काय विचार चालू आहे, त्याच्या तोंडामध्ये काय आहे, गुटखा आहे, दारू आहे, तुम्हाला थोडी माहित आहे. बाहेरचं जेवण एक चार्ज करायचं आहे.
जेवण चार्ज कसं करायचं अन्न लक्षात घ्या. कधीही चार्जिंग करताना अगोदर निगेटिव्हिटी काढायची, नकारात्मकता, मग रेकीला कॉल करायचा, सांगितलं आहे, मग ऍफर्मेशन द्यायचं, ह्या अन्नामध्ये या जेवणामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता निघून जात आहे. अंदाजे 21 वेळेस करा. मग हात हिलिंग देताना क्लॉकवाईज. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. माझं अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होते आणि हळूहळू तुमच्या जेवणाची चव बदलेल ऑटोमॅटिक. जसं तुम्ही पाण्याची चव बदलली, मिठाची बदलते आणि अन्नाची बदलते. तुम्ही जसं ऍफर्मेशन देणार तसंच होतं. ओके, त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके, आता अजून एक दुसरं महत्वाचं इम्पॉर्टंट गोष्ट राहिली आहे. आता काय राहिली आहे, लेट मी चेक. नाही, 1 मिनिट थांबा हा. हे ना, पीडीएफ मध्ये आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. माझा क्लास मी सांगितलं आपला क्लास फ्री आहे आणि याच्या पुढे कधीही फ्रीच राहणार आहे हा. पण याच्यामध्ये होतं काही एक गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही माझ्याकडून शक्तिपात घेतलाय तर मला पैसे नकोय, पण तुम्हाला काय असतं, भारत काय आहे, गुरु शिष्य परंपरेचा देश आहे. तर इथे तुम्ही कुणाकडून विद्या घेतली तर काही ना काही द्यायला लागतं. तर देताना लक्षात घ्या कशासाठी द्यायचं आहे, तुम्ही माझ्याकडून शक्तिपात घेतलाय म्हणून, आणि बिलकुल कंपल्सरी नाही आहे. तुम्ही डोनेशन केलं नाही तरीही चालणार आहे. शक्यतो जेही वयस्कर लोक आहे, ज्यांना फोन पे जीपे अशा भानगडी नाही कळत, बिलकुल डोनेशन द्यायचं नाही, फक्त ब्लेसिंग द्यायची आहे. पण ज्याची द्यायची परिस्थिती आहे त्यांनी नक्की डोनेशन करायचं आहे. तुम्हाला जशी ऊर्जा भेटली त्या पद्धतीने. कशासाठी, मी माझंच नेहमी उदाहरण देतो. मी विपश्यनाला अगोदर जायचो, माझ्याकडे खूप पैसे होते, पण 10 दिवसानंतर ते फ्रीच असतं. पण शेवटी बोलतात की तुम्हाला हवं तर डोनेशन करा, नाही तर राहू द्या, कारण कदाचित तुम्ही दिलेलं डोनेशन आम्ही दुसऱ्या लोकांना ती सर्व्हिस तशी देऊ शकू. पण मला वाटायचं की एकदम लक्झरी मध्ये राहतात, त्यांच्याकडे राहायला एक स्पेशल खोली असते, जेवण फर्स्ट क्लास असतं विपश्यनाला गेल्यावर. पण मी तसं केलं आणि मला त्याचा कधी असा लाभ जाणवला नाही. मग मी परत गेलो आणि बोललो ह्या वेळेस आपण डोनेशन करून बघू. मी परत एक सेशन केलं 10 दिवसाचं आणि दिलं, आणि खरंच त्याचे रिझल्ट खूप सुंदर होते. कसं असतं त्याच्यामध्ये मी तिथे शिकलो की जसं लग्न एक संस्कार आहे, वेगवेगळे संस्कार असतात जीवनामध्ये, तर दान दान पण एक संस्कार असतो. ते तुम्ही विद्या घेतली तर त्याचं काही ना काही किंमत असते, नाही तर ती विद्या अंगी लागत नाही आपल्याला. शक्य असेल तर द्या. आणि बघा किती द्या, मी आधीच सांगतो, सकाळी पण सांगितलं, मला 1 रुपया पण दान येतं, एक संगती कोणी 5,000 पण दान करतं आणि 3,000 पण दान करतं. ओके, ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. देताना फक्त काय, तुम्ही जितकेही द्या, पण सबकॉन्शियस माइंडला पक्क समजू द्या की तुमची देण्याची हे काय आहे, तुम्ही किती स्टँडर्ड सेट केलंय त्यानुसार तुम्हाला द्यायचं आहे. तरी पण मी मागे एकदा दाखवलं होतं, नाही द्यायचं तर बिलकुल देऊ नका. ओके, बिलकुल कंपल्शन नाहीये, बिलकुल द्यायचं नाही तुम्ही. सर्वस्वी तुमच्यावर आहे. क्लास फ्रीच आहे, नाही तर बोलणार सरांनी फसवलं हा, असं काही नाही. तर बघा, संपूर्ण विश्वात काही मोफत मिळत नाही. प्रत्येक परिवर्तनासाठी काही ना काही ऊर्जा विनिमय आवश्यक असतं. तर प्राचीन भारतात गुरु शिष्य यांच्यातील नातं आध्यात्मिक आणि पवित्र मानलं जायचं. तर खरं तर ते कुठलंही शुल्क नसून एक समर्पण आणि ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेचं प्रतीक आहे. ओके, तर विद्या देवी आहे, व्यवहार नाही. ओके, तर जर मोफत दिलं तर आपलं दुर्लक्ष होतं, फ्री आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतो. ओके, तर तुम्हाला हवं तसं तुम्ही देऊ शकतात. नंतरून मी नंबर पाठवेल, नंतर द्यायचं तर द्या, अदरवाईज त्याचं काही एवढं इम्पॉर्टन्स नाहीये. क्लास फ्रीच आहे, मला परमेश्वर भरपूर देतं. ओके, छोट्या याच्याने माझं काही होणार नाही, पण देताना तुमचं स्टँडर्ड सेट असेल तसं द्या. आणि शक्यतो मी तुमची अमाऊंट जी आहे ती चॅरिटीतच वापरतो. जेव्हा आम्ही खेड्यापाड्यात जातो ती अमाऊंट तिकडेच जाते. ओके, हे फक्त कशासाठी, तो निसर्गाचा नियम, ते आपल्याला गुरुबंधनातून निघून जायचं म्हणून. अदरवाईज बिलकुल नाही द्यायचं, नका देऊ. क्लास फ्रीच आहे. आय टेक माय वर्ड्स बॅक अदरवाईज. चला आता मला सांगा, क्लास कसा वाटला, 5 दिवस कसे वाटले, प्लीज. तुम्ही छान रिव्ह्यू दिले तर मला इन्स्पिरेशन भेटेल, ते पण एक दान आहे हा. नाहीतर कुणाला काही आवडलं नाही तर मी पेड बॅच सुरू करेल. चला हँड रेज करा, कुणाला काही बोलायचं कसं वाटलं.
छान छान सांगा मला, कसं 5 दिवसात चेंजेस झाले का? पहिल्या दिवशी मी खूप मोठ्या मोठ्या बाता केल्या ना, की असं शिकवेल तसं शिकवेल. मॅम सांगा, मी खरा उतरलो का माझ्या कमिटमेंटवर? मला सांगा बरं. हा, अनुराधा मॅम सांगा, काय काय बोललो मी? खूप छान वाटलं सर. आणि ते छान झाला क्लास. मला फक्त ते आपले विशुद्धी चक्र जे आहे त्याच्यामध्ये जे संतुलित आणि असंतुलितची जी लक्षणं आहेत त्याची जरा माहितीचा जर हे पाठवलात तर बरं होईल. काल आपण घेतलं होतं ना हा, रेकॉर्डिंग चक्रांचं. बघा परत. आता बस मी फ्री मध्ये अजून नाही देऊ शकत. तर रेकॉर्डिंग, रेकॉर्डिंग बघा. ओके, नाही नाही, मेहनत करा. ते नाही म्हणत मी. हा ते जी स्क्रीनशॉट आहेत ना, हा, ते चक्रांचे जे स्क्रीनशॉट आहे ना, तो नाहीये मला, तो हवाय फक्त. ती पीडीएफ तो आहे, एका स्क्रीनशॉट ह्याचा नाही. राहील. पीडीएफ दिली, तुम्ही चेक करा. ओके एकदा. ठीक आहे, ओके. एकदा चेक करून घ्या, नसेल तर सांगा. अजून कुणाला नाही, मेसेज मध्ये नाही सांगायचं, चला लाजायचं नाही, कोण कुणाला ओळखत नाही. मी ते मेसेज वाचतच नाही साईडला. ओके, सांगा बरं कसं वाटलं तुम्हाला, रिव्ह्यू द्या मला. मी खरंच कमिटमेंट केली की पहिल्या दिवशी असंच हवेत फेकाफेकी करत होतं, की असं शिकवेल तसं. सांगा बरं छाया मॅडम. खूप छान सेशन छान झालं. अपेक्षेपेक्षा खूप छान वाटतंय. फुल ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी. निराशा नाहीये बिलकुल. म्हणजे तुम्ही जे दिलं ते खूप निस्वार्थपणे दिलं. आणि ते आम्हाला जाणवतंय पण. चला तर चला, आम्ही तीच एनर्जी समोरच्यांना त्याच पद्धतीने देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच द्यायचं. ओके, जितकं देता येईल मी तेवढं देतो. बाकी दिलं की मग त्याची किंमत राहत नाही, म्हणून बाकीचे माझ्या मनात आलं त्याची फी कमी ठेवेल. पण कसं असतं, एक आता बघा, आरसीआयचं सदस्य म्हणजे रेकी काउन्सिल ऑफ इंडियाचा मी सदस्य आहे. तर आपण सगळ्यांपेक्षा आता 1,000 रुपये फी ठेवली तर कसं होतं, आपण एका कमिटीच्या अंडर काम करतो. कुणाचं आपलं डॉक्टरांची एक युनिटी असते, तसं एक संस्था असते. तसं रेकी काउन्सिल ऑफ इंडियाचा सदस्य असल्या कारणाने मिनिमम तरी तेवढी ठेवायलाच लागते. त्याच्यावर नाही तरी ठेवली असते. शिकवायला मला खूप आवडतं, पण एवढं इनफ असतं. ओके, तर कुणाला थँक्यू सो मच. चला, चला, थँक्यू. और कुछ? हाँ बोला प्रतीक्षा मॅम. अनम्यूट करा. नाही, तुम्ही ते हेडफोनचा प्लग काढून घ्या फोनचा, तर ऐकायला येईल. ते कधी कधी हेडफोन आहे ना, हे करत नाही वर्क. हा, आता बोला. आवाज. हॅलो. आवाज येतोय बोल, सर? बोला बोला. खूप खूप छान छान क्लास सर, 5 दिवस झाला मस्त. खरंच म्हणजे तुमचं दान म्हणजे खरंच काही शब्दच नाही. तर खूप सुंदर आणि छान झालं. माझ्या मैत्रिणीला पण एवढं आवडलंय ना, आम्ही करणार आहे जॉईन तुमचा. चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सर, थँक्यू आणि खूप थँक्यू तुम्हाला. थँक्यू. लोकांना गरज आहे अशा, म्हणजे खरंच तुमच्यासारख्या लोकांची. ठीक आहे. बोला स्वाती मॅम. चला, सपना मॅमने 3 टाइम अटेंड केलाय. ओके, हा, तर कुणाला स्वाती जाधव मॅम बोला तुम्ही. बोला बोला. तुमचा हँड रेज आहे, रेंज खराब आहे वाटते तुमची. तोपर्यंत आपण सरांना सांगू. जेंट्स लोक खूप कमी बोलतात ऍक्च्युली, आम्ही जेंट्स लोक खूप लाजतो. हा बोला सर, डॉक्टर चौधरी सर, बोला बोला. थांबा, ते म्यूट आहे, अनम्यूट करा, अनम्यूट करा, थांबा. कार्यक्रम एकदम छान झाला सर. काहीतरी नवीन शिकायला मिळालं आणि नक्कीच याचा आपल्या जीवनात खूप फायदा होईल. फक्त नक्की. मला एक असं विचारायचं होतं की आपण जे मनी मंत्र सांगितलं त्यामध्ये समजा इन केस आपण काही मेडिकल वगैरे किंवा मेडिकलच्या याच्यात देणार असतो त्यावेळेस कशा प्रकारे मंत्र म्हणायचं किंवा अफर्मेशन द्यायचं? म्हणजे कुठं मेडिकल सर्व्हिस वाल्याला, जो औषध विकतो त्याला? आता समजा आपण औषध विकतो, मेडिकल मध्ये गेलो औषध घ्यायला, पैसे देताना जसं आपण म्हटलो त्याप्रमाणे. त्याला बोलायचं, त्या व्यक्तीच्या बोलायचं ना, त्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळी संपन्नता येऊ, समृद्धी येऊ, त्या व्यक्तीसाठी बोलायचं, दुकानासाठी नाही अच्छा बोलायचं. अच्छा, हा हा हा, व्यक्तीसाठी. त्या व्यक्तीसाठी बोलायचं. तोही त्याचाही पोट्या पाण्याचा प्रश्न आहे ना.
हो 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 हो. पृथ्वी सर्व बॅलन्स करत असते. ओके. डॉक्टरला गरज आहे म्हणून आपण आजारी पडतो. तुम्ही एखादा नवीन बिझनेस खोला, कस्टमर परमेश्वर तयार करतो. तुम्ही जंगलामध्ये जरी वडापावची गाडी टाकली ना, तरी परमेश्वराला माहिती आहे याने वडापावची गाडी टाकली, याला कस्टमर द्यायचे. जंगलात पण कस्टमर येतील. ओके. ती हो गोष्ट ना. वेगळी आहे. फक्त तुमची मानसिक तयारी पाहिजे कुठल्याही गोष्टीची. ते पाहिजे. सबकॉन्शियस माइंड. ओके. हो आलं हो, लक्षात? दृष्टिकोन पॉझिटिव्ह पाहिजे करेक्ट आणि सर्व करेक्ट व्यवस्थित पाहिजे. हो. करेक्ट करेक्ट. हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. चल. बोला काय रियान नरजो 30. हा मॅडम, काही तुमचा रेंज नाही. नाही, आवाज नाही येते मॅडम. अनम्यूट करून बघा. नाही, आवाज नाही येते मॅडम. ओके, चला. काही समजत नाही. चलो, अजून कोणी? जेंट्स, लेडीज? ठीक आहे. कुणाला काही कोर्स बद्दल विचारायचं असेल विचारून घ्या. नंतर सर्टिफिकेट सगळ्यांना उद्या येऊन जाईल. ओके. चला, ह्या स्क्रीनवर कोणी दिसत नाही ना म्हणून बोलला. हा, बोला स्नेहा मॅम. मी 3 वेळा हा, तीन बोला ना, वेळा बोला. हॅलो, आवाज येतो? हो, येतो येतो. हा, मी 3 वेळा तुमचा सेक्शन घेतले. हा, क्लास छान वाटला. थोडी मला रिव्हिजन पण झाली. हो. चांगले, हा, मला माहिती आहे तुम्ही जुन्या स्टुडंट आहे, मला कळून जातं. तेच ना, खूप छान शिकवतात. थँक्यू. चांगलं शिकवलं आणि सगळं व्यवस्थित म्हणजे म्हणजे समजलं तुमचं सगळं. चला, ठीक आहे. काय थँक्यू काय सो मच. शिकवलं. परत सर्टिफिकेट पाहिजे का? हा, थँक्यू. परत? चला, ठीक आहे, ठीक आहे. आणि थँक्यू. आणि लक्षात घ्या, कुणीही एक गोष्ट लक्षात घ्या, कुणीही ते तुमच्या फोनचं डिफॉल्ट टाइमर आहे, ते डिफॉल्ट टाइमर काढून टाका. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स डिलीट होऊन जातात. मग मला परत मेसेज करतात, सर सगळे डॉक्युमेंट्स हरवले. ओके. आलं लक्षात? सॉरी. चला, ठीक आहे. ठीक आहे. अजून मेसेज वाचून देतो एक दोन. नाही तर माझ्याकडून मेसेज वाचलं जात नाही. चला, सपना नाही. चलो, ठीक आहे. ओके, चलो, ठीक आहे. कुणाला काही क्वेश्चन आन्सर नाही आहे? संपवायचं. सर्टिफिकेट उद्या येतील. ओके तुम्हाला. चला, ठीक आहे. चलो, चक्राचा ऑडिओ मी पाठवला आहे ऑलरेडी. 7 चक्राचा मेडिटेशन. ज्यांना नाही भेटलं मेसेज करा की आम्हाला नाही भेटलं. ओके, ठीक आहे. चला, थँक्यू 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 सो मच. मला स्पीकरवर घेतो. आजची रेकॉर्डिंग भेटेल तुम्हाला. ओके, आजची रेकॉर्डिंग ही भेटून जाईल. चला, ओके. चला, सर्वांनी मला 5 दिवस ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. परमेश्वर तुम्हाला तुमच्या सर्वांच्या जीवनात नेहमीच परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देवो. थँक्यू 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 सो मच. थँक्यू.